पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय, माऊली गोपाल कृष्ण भगवान की जय. विषयांची दाट झाडी वगैरे काही जाणवली की नाही? विषयांची दाट झाडी, कामक्रोधाची माझी. तुकाराम महाराज शब्द वापरतात, गाथेत पण चेक करा. ते शब्द वापरतात, माझी कामक्रोधाची साखळी. दुसऱ्यांची नाही, माझी कामक्रोधाची साखळी तुकाराम महाराज म्हणतात. कालपासून इतक्या वेळेचा अभंग वाचला, म्हणलं तुम्हालाही शेअर करूया म्हणून तो टाकला होता आजच्या इन्व्हिटेशनमध्येच. इतका सुंदर अभंग आहे की सगळ्यांना या आठवड्यामध्ये अनुभवता आला असेल. अंधारली वाट भारी, जाऊ कोठे मी कैवारी, कैवारी तूच आहेस, कोठे जाऊ मी कैवारी. लोभाचे हे वळण, चित्त गुंतलंय कठीण, चित्त असं गुंतलंय, कठीण पद्धतीने गुंतलंय. जसं एखाद्या धाग्यात धागा गुंतावा आणि तो काढायलाही अवघड जावा, तशा पद्धतीने चित्त गुंतलंय. तुका म्हणे देवा, आता न साहे हा हेवा. तुकाराम महाराज म्हणतात, आता तू हेवा म्हणजे माझं तुझं पण, म्हणजे द्वैत आता मला सहन होत नाही, तुझ्यात आणि माझ्यातलं द्वैत मला सहन होत नाहीये. विषयांची दाट झाडी, आजूबाजूला विषय जे साठलेले आहेत त्यांची दाट झाडी 2 आठवड्यामध्ये नक्कीच जाणवली असेल. आय एम डॅम शुअर, कन्फर्मली जाणवली असेल. इतकं म्हणजे तुमचं माहित नाही, मला तर भयंकर रीतीने अशी जाणवली. पण त्याच झाडीमध्ये एक असा सुंदर असा वारा असा होता, एक वाऱ्याची झुळूक, थंड वाऱ्याची झुळूक अशी होती की जिथे म्हणजे गावी जेव्हा गेले किंवा इकडे तिकडे कुठेही गेले, तिकडे सगळेजण प्रेमाने एकच विचारत होते की शनिवारचं सेशन कॅन्सल कशाला करतेय, आमच्यामध्ये बसून करणार. म्हणजे आपण इथे प्रवचन करूया, तू ऑनलाईन ऑन करा, इथे प्रवचन करूया, असं 2 आठवड्यामध्ये मागणी झाली. आणि ते बघून कुठेतरी असं वाटलं की खरंच लोकांना ना ह्या गोष्टीची जाणीव आहे की काहीतरी अपूर्ण आहे. म्हणजे जे आमचं रोजचं आयुष्य चाललंय त्याच्यामध्ये आम्ही कितीही पैसा कमवू दे, त्याच्यामध्ये आम्ही कितीही श्रीमंत असू दे, भले आम्ही निरोगी असू दे, भले आमचं सगळं भलं असू दे, पण काही ना काहीतरी आमच्यामध्ये अपूर्ण आहे, काही ना काहीतरी आहे जे अजून खटकतंय. असं नाही की सगळे माझ्याशी भांडतात, असंही नाही की आम्ही कमालीचे दळिद्री आहोत, आम्हाला एखाद्या टायमाचं जेवणच नाही, आमचं असं बेकार चाललंय, असंही काही नाही. म्हणजे इतके पण आपण पापी नाही आहोत, किंवा जे त्या कॅटेगरीत आहेत ना त्यांना इतकीही जाणीव अध्यात्माची नाहीये, काही लोकांना असतेही. पण आपल्यावरती जे आपल्यामध्ये जे कनेक्टेड आहेत त्यांच्यामध्ये एवढीही वेळ नाहीये, पण काही ना काहीतरी अपूर्णतेची जाणीव आहे. जिथे जिथे जात होते, अरे कशाला सेशन कॅन्सल केलं, आम्हाला रोज व्हिडिओ बघायला मिळतात, आज आम्हाला समोरून बघायला मिळालं असतं. असं वाटलं की लोकांना याची जाणीव आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हटले ना की ऐसा वाघ विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वंभरू आणि आनंदाचे आवारू मांडू जगा. कुठेतरी ती फिलिंग यायला लागली की ज्ञानेश्वर माऊलींनी वचन दिलं की ऐसा वाघ विलास विस्तारू, माझ्या वाणीचा मी असा विस्तार करेन, असा विस्तार करेन की ह्या गीतार्थाने मी विश्व भरेन, गीतार्थेसी विश्वंभरू आणि मग आनंदाचे आवारू मांडू जगा. खरंच गीतेमध्ये ती ताकद आहे. या जगामध्ये आनंदाचा आवार म्हणजे जगाला असं आवार करायचं, असं कवच करायचं की त्याच्यामध्ये दुःख घुसलंच नाही पाहिजे. अशा पद्धतीचं ज्ञानेश्वर माऊली कवच करायला बघतायत आपल्या जगामध्ये. संपूर्ण नाही बरं का, आपल्या मनाच्या जगामध्ये ज्ञानेश्वर माऊली कवच निर्माण करणार. हे जे वचन आहे ना, हे गीतेच्या माध्यमातून साध्य होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच दृष्टीने अजून एक चांगली गोष्ट झाली की आपल्यातल्याच पल्लवीताई यांचा मेसेज आला की ताई मी प्रवचन केलं, आणि ऐकून इतका आनंद झाला. खरंच खूप छान वाटलं की ताईंनी प्रवचनाला त्या पहिल्यांदा बसल्या, त्यांचा अनुभव फार दिव्य होता. स्वतःसाठी असेल, इतरांना दिव्य अनुभव देण्याचं कार्य आपलं नसतं, आपण दिव्य अनुभव घ्यायचा असतो, इतरांना तो आपोआप येतो. जर आपणच नाही घेतला ना, दुसऱ्यांना द्यायच्या भानगडीत पडलं ना, ते शक्य नाहीये. दॅट इज इम्प्रॅक्टिकल थिंग. म्हणजे तुम्ही स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना कधीच दुसऱ्यांचं पोट तुम्ही भरू शकत नाही. आणि एक वेळ जेवण वाढता येऊ शकतं, पण आनंद कधीच वाढता येत नाही. आनंद भोगता येतो, मग तो इतरांना होत असतो. तसं पल्लवीताईंचा पण मेसेज आला की ताई प्रवचन केलं, हे जे गीतार्थाने जग भरायचं आहे ना, ते कुठल्याही माध्यमातून भरलं तरी चालेल. तुम्ही आम्ही जसं मी म्हणते मेसेज शेअर करा, काहीतरी करा, पण हा गीतेचा अर्थ लोकांपर्यंत जाऊ द्या. तसं तुमच्या लोकांमध्ये सुद्धा लोक पुढे येत आहेत आणि या पद्धतीने काम करतायत ना, हे बघून अत्यंत भारी वाटतं, एकदम छान वाटतं हे सगळं बघून. या गीतेमध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये ती ताकद आहे की आपल्याला आयुष्य जगत असताना नॉट नेसेसरी की आपण उद्या पांढरी आणि भगवी कपडे घालून निघून जाणार आहे नर्मदेच्या किनारी, नॉट नेसेसरी की आपण हिमालयात निघून जाणार आहोत, पण जगत असताना असं तर होणार नाही ना की माझ्या भावाने ऑडी घेतली, माझ्या भावाने मर्सिडीज घेतली आणि माझ्या मात्र पोटात दुखलं, असं तर नाही ना होणार.
माझ्यामध्ये ती कपॅसिटी आहे का की मी पेढ्याचा पुडा घेऊन त्याच्याकडे जाईन आणि त्याचं अभिनंदन करेन, खरंच तू खूप मोठी अचिव्हमेंट केली. असं तर नाही ना की माझ्या शेजारच्या मुलाला 92% मिळाले पण माझ्या मुलाला मात्र 50% मिळाले. मग माझ्यामध्ये ती कपॅसिटी तर आहे ना की त्याचं जाऊन मी अभिनंदन करेन, की नाही हो आमच्या मुलाने त्याच्यामध्ये एवढी कपॅसिटी नाही, त्याचं स्किल दुसऱ्या ठिकाणी आहे, तो अभ्यासात एवढा पुढे नाही जाणार, पण तुमच्या मुलाला 92% मिळाले म्हणून त्याचं आपण अभिनंदन करू शकतो का? ही मनामधले जे छोटे छोटे पैलू आहेत ना, सतत येणारी ही जी म्हणतात ना, असं एखादी घडी पडते, एखादी सुरकुती पडते, अशा सुरकुत्या किती पडतायत हे चेक केलं पाहिजे आपण. आणि या सुरकुत्या पडणं जेव्हा कमी होईल ना, तशा तशा पद्धतीने मग आपण आनंद भोगायला लागू. संत आनंदाचे मूळ, संत सुखची केवळ, नाना पैलूने संत आपल्याला सुखच देत असतात. मग अशा पद्धतीने आपलं असणं दुसऱ्यांसाठी सुखावह होईल का? ताई, आपण काय कोणाला सुख देऊ शकत नाही, तुम्ही बोललात, पण जर आपण सुखी असू तर दुसरे आपल्यामुळे नक्कीच सुखी होतील, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आपलं जगणं, आपलं असणं, आपलं बोलणं, आपलं वागणं, जसे मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे ज्ञानेश्वर माऊली सांगतात शब्द कसे असावेत, आपल्यामध्ये ते परिवर्तन होतंय का? या छोट्या छोट्या गोष्टीने गीतार्थाने विश्व भरायचे. व्हॉट आय एम सेईंग? गीतार्थाने विश्व भरायचंय म्हणजे काय? या छोट्या छोट्या गोष्टींनी भरायचंय. मला एका मैत्रिणीचा मेसेज आला की आम्ही असं असं गेट टुगेदर करतोय, तू येतेस का? मी रिप्लाय दिला NO, नो. काय रिप्लाय दिला? नो, नॉट पॉसिबल. काय याचा अर्थ आहे? त्या 2 शब्दांनी मी काय कर्म करणार आहे याचा सिग्नल तिला दिला, मी त्या गोष्टीला नकार दिला. म्हणजे त्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की मी काय करणार आहे ते दाखवणार आहे. येते का लक्षात? आपण प्रत्येक शब्द जो समाजामध्ये वापरतोय ना, तो प्रत्येक शब्द त्या गोष्टीसाठी कारणीभूत होणार आहे. जसं आता इथे आले, आय जस्ट वेंट टू काउंटर, मी काउंटरला गेले आणि मी रिक्वेस्ट केली की थोडंसं एक माझं सेशन आहे इम्पॉर्टंट, तुम्ही AC लावता का? दॅट फेलो हॅज रिजेक्टेड दॅट रिक्वेस्ट लाईक एनिथिंग. त्यांनी डायरेक्टली म्हटले नाही नाही नाही, आज हे पॉसिबल नाही आहे. ओके फाईन, ठीक आहे. त्याच्यानंतर ती एम्प्लॉई आहेत ते 2-4, ते खूप चांगले आहेत इथे काम करणारे. बघा ना कसं मॅडम हे उत्तम, ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम केलं. मग मी पुढे गेल्यानंतर ती व्यक्ती माझ्या मागून आली, मॅडम आय एम रिअली सॉरी, पण मी खरंच AC लावू शकत नाही आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतःकरणातल्या सद्भावनेला साद घालण्यासाठी आधी आपल्या अंतःकरणातली सद्भावना असली पाहिजे ना. जर आपणच रिॲक्ट झालो, काय झालं, का नाही लावणार AC, हे का ते का, तुमच्या बापाची पेंड आहे का वगैरे, असं जर मी बोलली असती, बोलता येत नाहीये का? येतं ना, येतं ना बोलता. हेही बोलता येते, हेही बोलता येते, मलाच नाही तुम्हाला सगळ्यांना हेही बोलता येते, हेही बोलता येते. बट वेअर इज द डिफरन्स? द चॉईस इज द डिफरन्स. आपण निवड कसली करतोय? मनात नाही का आलं लक्ष्मण दादा, जयश्रीताई, मनात नाही का आलं माझ्या? नसेल का आलं? तुम्हाला काय वाटतं एवढी सभ्य आहे मी? नसेल आलं मनात बोलायचं? डेफिनेटली आलं, डेफिनेटली आलं पल्लवीताई, माझ्या मनात आलं ना ज्योतिताई बोलावं. नाही, करायला काय जातोय आपण गीता सेशन? तो काय करतोय? त्याचं कर्म, आणि त्याच्याच कर्माला आपण नकारायचं? कसं पॉसिबल आहे? आणि हे याच घटनेसाठी नाही, हे प्रत्येक घटनेसाठी लागू पडलं पाहिजे. आणि तोच आजचा विषय आहे. आपण बघतोय अध्याय क्रमांक 8, तोच आजचा विषय कसा आहे, फक्त एक शब्द देऊन जाते, हिंट, अनुसंधान. हे काय आहे? आतमध्ये चॉईस सुरू झाली ना, बोलू का नाही, पुढच्या मनाने, चांगल्या मनाने त्या वाईट मनावरती मात केली, नाही नाही बोलायचंय, तो त्याचं काम करतोय, तू तुझं काम कर. ही जी मात करणं आहे ना, आतून कोणीतरी सांगतंय ना, समबडी इज टेलिंग फ्रॉम इनसाइड. कोण आहे ते? आणि ती क्रिया काय आहे? त्या क्रियेचं नाव आहे अनुसंधान. आणि हेच आपल्याला आजच्या सेशनचा विषय आहे, अनुसंधान. अध्याय चालू आहे, अध्याय क्रमांक 8. अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग किंवा तारक ब्रह्मयोग. अक्षर असणार ब्रह्म, त्याच्या प्राप्तीसाठी जो योग आहे तो हा अध्यायामध्ये सांगितलेला आहे. जसं आपण पहिल्यापासून बघितलं, गेल्या 3-4 सेशनमध्ये पाहिलं की सजातीय गोष्टींचा संग करा. सजातीय गोष्टींचा म्हणजे ज्या गोष्टी आपल्या इंटरेस्टला कारणीभूत आहेत, म्हणजे ग्रंथ वाचणं, संगीत ऐकायचं, भक्ती संगीतच ऐकणं. आता जो मी विषय बोलली ना, जस्ट नाव आय सेड वन वर्ड की नो बोलल्याने पुढची क्रिया ठरते. तसं तुम्हाला मागे पण बोललेली, तुम्ही फक्त गाणी ऐकून बघा पिक्चरची. नाही तुमच्या मनामध्ये तसे विचार यायला लागले ना, तर बास, सोडून दिलं मी, विषय सोडून दिला. मग समजा
इतक्या मी तुम्हाला विश्वासाने आणि छातीठोकपणे सांगू शकते. गाणी ऐकायची आहेत ना, भक्ती संगीत ऐका. संघ करायचा आहे ना, तर सजातीय गोष्टींचा संघ करा. लेट मी टेल यू, इतकं सोपं नाहीये. विजातीय एकही गोष्ट असेल ना, जसं आता आम्ही गावाला गेलो, तुम्हीही कुठेतरी फिरायला गेला असाल, तुम्हीही गीतेच्या सानिध्यात असालही, तुम्ही वाचतही असाल, म्हणजे जसं रोजचं रिडिंग आहे, पण हे बोलण्याच्या दृष्टीने ना बराच वेळ अनुसंधान मनामध्ये चिंतन होत असतं. ते नाही झालंय आपलं. मग त्यावेळेस विजातीय गोष्टी मनावरती कशा पद्धतीने प्रभाव करतात याचा तुम्ही अनुभव घेतला असेल. त्यामुळे सजातीय गोष्टींचा सतत संघ करत जाणं, आणि त्या सजातीय गोष्टींचा संघ म्हणजेच काय, त्याचे मग प्रकार दिले इथे भगवंताने. ज्ञानमार्गाने करू शकतोस किंवा अष्टांग योगाच्या मार्गाने करू शकतोस. प्रयाण काले मनसा चलेना, प्रयाण कालाच्या वेळेस तू कुठे भुयोरमध्ये, भुयांच्या मध्ये जर तुझी दृष्टी ठेवायची, म्हणजे अष्टांग योग सांगितला. सुरुवातीच्या सेशनमध्ये आठवत असेल तर आपण ज्ञानयोग कन्सिडर केलेला, तो भगवंताने ज्ञानयोग सांगितला, अष्टांग योग सांगितला, आणि आता पुढे येऊन भगवंत सांगतोय अनन्य चेतसा सततम, तू सतत माझं चिंतन कर. या अर्थाने भगवंत आपल्याला आता भक्ती योग सांगतोय. का याला अक्षर ब्रह्म म्हणायचं, का या अध्यायाला तारक ब्रह्म योग म्हणायचं, कारण एका समरीच्या दृष्टीने भगवंत आपल्याला तीनही योग सहज पद्धतीने सांगून जातात. म्हणून या अध्यायाचं एवढं महत्व आहे. आणि त्याच्या पुढचा अध्याय तर मग विचारूच नका. म्हणजे इतक्या संतांनी, इतक्या वक्त्यांनी त्याच्याबद्दल बोलून गेलेत 9व्या अध्यायाबद्दल, की काही म्हणायलाच नको. असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस समाधी घेतली तेव्हा त्यांची जी ज्ञानेश्वरीची प्रत होती, जी सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली होती आणि माऊलींनी जी सांगितलेली होती, ती प्रत ज्ञानेश्वर माऊलींनी जी उघडी करून ठेवली समोर आपल्या, त्यावेळेस जो अध्याय त्यांच्या समोर होता तो अध्याय म्हणजे 9वा अध्याय आहे. इतका सुंदर पुढचा अध्याय आहे. पण त्या अध्यायाचं बेसिक, त्या अध्यायाचा पाया हा अक्षर ब्रह्म योगामध्ये बांधला जातोय. म्हणून ज्ञानेश्वरी, म्हणून जसं मी म्हणते की नाही, गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंही असेल जाण्यापूर्वी, की जर तुम्हाला तुमच्या मनाचं वातावरण ठीक ठेवायचं असेल तर श्लोक पाठ करायचे, त्या निमित्ताने चिंतन होणार आहे. आपण येणार आहोत त्याच्यावरती. आणि दुसरी गोष्ट, पाणी प्यायचं विसरा. दिवसातून पाणी प्यायचं विसरा एक वेळ, जेवायचं विसरा एक वेळ. मी म्हणेन कुठलीही महत्वाची गोष्ट विसरा, पण ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचायचं कधीच विसरू नका. स्वानुभव आहे. जर नाही ना वाचल्या, जर ती अंतःकरणातून पाण्याच्या गढूळ पाण्यातून जशी त्रुटी नाही ना फिरवली ते पाणी गढूळ राहतं, अगदी त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी जर नाही ना वाचली, अंतःकरणातून त्या 5 ओव्या नाही ना फिरल्या, तर अंतःकरण गढूळच राहतं. जर इथे कोणाला समस्या असेल ना, ताई आम्ही ओव्हर थिंकिंग करतो, ताई माझे रिलेशन्स खराब आहेत, ताई मला काही समजत नाही, एखाद्या गर्लफ्रेंडला वाटत असेल माझा बॉयफ्रेंड माझ्याकडे लक्ष देत नाही, किंवा एखाद्याला वाटत असेल माझं काम नीट होत नाही आहे, कुठलीही तुमची समस्या असेल, भूताप्रेताची समस्या असेल, तुमच्या वास्तूमध्ये शांती नसेल, आता हेही बोलते मी, तुमच्या पत्रिकेमध्ये दोष असेल, तुम्हाला कसलेही दोष असतील, माय गॅरंटी, गो फॉर ओनली 1 टॅबलेट, 5 ओवीज ऑफ ज्ञानेश्वरी. 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा. ज्ञानेश्वरी तुमच्या अंतःकरणाला, तुमच्या शरीराला, तुमच्या भाग्याला, तुमच्या कर्माला, तुमच्या संचिताला, तुमच्या प्रारब्धाला, तुमच्या वास्तूला, तुमच्या नात्यांना, सगळ्याला क्लीन ठेवते ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ओके, सो या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊया आणि आजच्या आपल्या श्लोकांकडे येऊया. आपण समरी केली, आपण मागच्या सेशन्समध्ये काय काय पाहिलं, आणि आता आपण आजच्या श्लोकांकडे येऊया. आपला श्लोक क्रमांक सगळ्यांना आपण व्हॉट्सअपला सेंड केलेला आहे. येस, श्लोक क्रमांक 14. अनन्यचेतः सततै, अनन्यचेतः सततै यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. ओके, माझ्या मागून बोला. अनन्यचेतः सततै यो मां स्मरति नित्यशः. बोला. ते सतत आहे ना, त्याच्यावरचा जो अनुस्वार आहे ना तो य म्हणून करायचा आहे. सततै, अनन्यचेतः सततै यो मां स्मरति नित्यशः. जेवलाय की नाही दुपारी?
जेवलाय की नाही दुपारी? का आठवणीतली गाणी गुणगुणताय? नाही हो, नाही नाही नाही, असं नाही चालत, असं नाही चालत. त्याला लागतं असं, म्हणजे असं पाठ ताट, मान ताट, बुद्धी ताट, आणि सगळ्यात महत्वाचं भावना अशी ताट लागते. कुठली सुरकुती नको त्याच्यावरती. कोण काय बोलेलची सुरकुती नको, मला वाचता येतंय की नाहीची सुरकुती नको, असल्या सुरकुत्या वगैरे नाही. काय बोलतोय? गीतेचा श्लोक बोलतोय. जो कोणी बोललेला आहे? माझ्या काकानी मामानी नाही, भगवान श्रीकृष्णाने बोललेला आहे. कोणाला बोललेला आहे? रामभाऊ शांभाऊला बोललेला आहे? नाही, अर्जुनाला बोललेला आहे. तो तितक्याच ताकदीने बोलला पाहिजे. ओके, ताठ बसा आणि कंठातले सगळे जे आहेत ना वारे मोकळे करा आणि मग बोला. हा, आणि जर बोलताना एवढी कंजूसी करणार असेल तर करताना काय आपण डोंबल करणार आहोत. ओके, अनन्य चेता सततई यो माम स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, पार्था, जो सतत अनन्य चित्त होऊन असा जो होतसाता म्हणजे होतो आणि नित्य माझे स्मरण करतो, त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. याचा अर्थ बघूया. आधी पुढचा श्लोक घेऊया. श्लोक क्रमांक 15 आणि 16. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम. मधला म पूर्ण बोलायचंय. नाप्नुवन्ति महात्मान नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धी परमांगतीन. माच्या वरचा अनुस्वार जसा शंख बोलतो तसा करायचंय. परमांगतीम, परमांगतीम, परमांगताः. क्षमा करा, परमांगताः. ठीक आहे, माझ्या मागून बोला. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम. बोला. नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धि परमांगताः. व्हेरी गुड. महात्मानच्या नंतरचा जो विसर्ग आहे त्याचा उच्चार सच होणार, कारण पुढे स आहे, जो ताईंनी आता व्यवस्थित केला. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर दुःखाचे आगर असलेला व नश्वर असलेला हा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ओके, पुढचा श्लोक घेऊया. आ ब्रह्म भुवना लोका. आ ब्रह्म भुवना लोका. आता काच्या नंतरचा विसर्ग अर्धा बोलायचा. का? कारण आपला नियम काय आहे? प, फ, क आणि ख असेल तर विसर्ग कसा बोलायचा? अर्धा बोलायचा. पोट आतमध्ये आलं पाहिजे. ओके, आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. सोपं आहे. आता माझ्या मागून बोला. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन. बोला. मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण एकेका श्लोकानुसार जाऊया. अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः. जो अनन्य, याच्यामध्ये ना मी काही शब्द लिहून घेतलेले, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुद्धा लिहून घेऊ शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अनन्य चेतसा, अनन्य चेतः.
अनन्य चेतः, अनन्य एवढाच शब्द महत्वाचा आहे. अनन्य, अनन्यचा अर्थ आहे न अन्य. कुठले शब्द महत्वाचे आहेत? अनन्य शब्द महत्वाचा आहे. सततम, एकाच श्लोकामध्ये हे सगळे शब्द आले. तर अनन्य शब्द आलाय. अनन्य म्हणजे न अन्य, सततम म्हणजे सतत, नित्यशः म्हणजे नित्य, आणि तिसरा शब्द आणि चौथा शब्द आहे नित्ययुक्तस्य. कुठल्या गोष्टीला महत्व दिलं ज्योतिताई? सगळ्यात पहिल्यांदा न अन्य, दुसऱ्या कशाचंच नाही, माझं स्मरण करायचंय. दुसऱ्या कशाचंच नाही. न अन्यचा अर्थ आहे दुसऱ्या कशाचंच नाही, फक्त माझंच. आणि कसं करायचंय? सतत करायचं आहे, नित्य करायचं आहे. आणि अजून एक शब्द, पुन्हा एकदा शब्द वापरलाय, नित्ययुक्त होऊनच करायचंय. म्हणजे नित्य शब्द दोनदा वापरलाय, त्याच्याच अर्थाचा सतत पण शब्द वापरलाय. इतकं महत्वाचं आहे ते, इतकं महत्वाचं आहे. का बरं असं सांगितलं असेल? कारण विषयांची दाट झाडी, विषयांची दाट झाडी. का हो ताई तुम्ही सारखे विषय विषय म्हणता? एवढं काय, आम्ही काय विषय भोगी वगैरे तुम्हाला वाटतो का? अशा मी विषयांचे भोग वगैरे घेणारे, आम्हाला काही दुसरं काही कामं वगैरे नाही, असं आम्ही तुम्हाला वाटतो का हो ताई? बघा ना, आपलं प्रत्येक कर्म ऑब्झर्व करा ना, कसं कसं त्याच्यामध्ये विषय आलेला आहे. प्रत्येक कर्म ऑब्झर्व करत चला. म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण झाडू मारतो, ह्या नित्याच्या गोष्टी सोडून द्या, पण त्या करत असताना आपल्या डोक्यामध्ये विचार काय चाललेले असतात. आपण एखादी गोष्ट डील करत असताना, आपल्या घरात एखादा पाहुणा मंडळी आला, आपण शेजारणी बरोबर बोलायला लागलो, कशा पद्धतीने ते विषय आपल्यामध्ये येत असतात. मग तेव्हा जाणीव होते की का बरं महत्वाचं आहे अनन्य शब्द. करा चिंतन, अनन्य शब्द. का माहितीये का? कारण आपण नुसतं बोलतो की आम्ही आध्यात्मिक आहोत, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही सगळं हे करतो, पण खरंच आपल्याला भगवंत पाहिजे का हो? इज दॅट रिअली नेसेसरी? खरंच पाहिजे का भगवंत? गीता जाणून घ्यायला जेवढी लोक येतात ना, त्यांना सुद्धा भगवंत नाही जाणून घ्यायचे, त्यांना गीता जाणून घ्यायची. येते का लक्षात? पुन्हा मन अडकलंय कशात? त्या गीतेमध्येच. जसं आचार्य रजनीश बोलतात, आचार्य रजनीश ओशो पण बोलतात, काय ग्रंथ किती दिवस वाचणार आहात तुम्ही? कधीतरी त्याच्या पलीकडे जा, पलीकडे वाचायचं आणि पुढे जायचंय, त्याच्यामध्ये अडकून नाही पडायचंय. येते? कुठल्याच बंधनात नाही राहायचंय, कुठल्याच बंधनात नाही. हा ग्रंथ माझा आहे, मी तर म्हणेन रामकृष्णाच्या त्या मूर्तीच्याही बंधनात नाही राहायचंय, त्याच्याही पलीकडे जायचंय. खरंच देव पाहिजे का आपल्याला? वाय आर वी हिअर? थोडासा विचार करा. मला गीता जाणून घ्यायचे कशासाठी? मेन मोरल व्हॅल्यू सोडतात बाजूला. कीर्तनकार आले, कीर्तन करायला आले, ते तर अभंग सोडूनच सगळं बडबडत असतात म्हणा, तो तर प्रश्नच वेगळा आहे. पण तेही आपण का करतोय? का करायचं अध्यात्म? का? शेक भात शिरा खाण्यासाठी? म्हणजे सप्ताह करायचा, मग ते 7 दिवस. मी कुठेही गेली ना, ह्याला असं पाहुणी म्हणून गेली, कुठेही गेली, पहिला शब्द मला सगळेजण म्हणतात, आमच्याकडे पण होतो ताई, काय सप्ताह? मग तुम्ही काय करता? काही नाही, दिलेली वर्गणी 500ची 1000ची, ह्याच्या पलीकडे जात नाही आपली उडी. काय करतोय आपण? खरंच खरंच आपल्याला देव पाहिजे? आपण आपल्या मुलांसाठी चांगला विचार करतो? खरंच आपण आपल्या मुलांसाठी चांगला विचार करतो की आपण आपल्यासाठीच विचार करतो? का? कारण मुलांचं चांगलं नाही झालं तर आपल्याला दुःख होणार आहे. पण मध्ये थोडं बोलू का? हा, बोला ना. दोघी जणींना लिंक जॉईन करतायत पण हा, जॉईन होत नाहीये, ओनली ऍडमिन झालेला आहे. अच्छा अच्छा. आता झाल्या असतील, सॉरी, मी बोलायच्या ओघात ना इथली स्क्रीन चेंज केलेली ना, त्याच्यामुळे. चालेल, ठीक हां आहे. हां, जे कोणी कनेक्ट झाले असतील, आय एम रिअली सॉरी, थोडं लेट झाले ते चेक करायला. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणतात की आमच्याकडे पण सप्ताह आहे. पण ते खरंच सप्ताह आपण कशासाठी करतो? व्हॉट इज द पर्पज? त्याचा पर्पज काय आहे? का कीर्तन ऐकायचंय हो? का, कशासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत? भगवंताच्या प्राप्तीसाठी करायचे आहेत. आपल्याला खरंच भगवंत हवाय का? आणि भगवंत पाहिजे म्हणजे लक्ष्मण दादा कोण पाहिजे? कोण आहे? काका आहे, मामा आहे, कोण आहे तुमचा? तुम्हाला माहितीये कसा आहे तो? काय काय पाहिजे? व्हॉट यू वॉन्ट? इथे आलेले सगळेजण काय पाहिजे तुम्हाला? कशासाठी आलाय? मग गीतेचा अर्थ समजून घ्यायला आलोय. लक्षात घ्या विषय काय, हे नेमकं काय बोलणं चाललेलं आहे. अनन्य चेतसहा, मला हे तुम्हाला सिद्ध करून द्यायचंय की आपण भगवंताचं चिंतन करत नाही, आपण सतत अन्याचंच चिंतन करत असतो. म्हणून भगवंताने पहिला शब्द वापरलाय अनन्य चेतसहा. न अन्य, दुसऱ्या कशाचाही तुला विचार करायचा नाहीये, तुला फक्त माझा विचार करायचा आहे. मी तुम्हाला सांगणार आहे, उपाय पण सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका त्याच्याबद्दल. तुम्ही राहा फक्त इथे. मी तुम्हाला असं, तुम्ही म्हणाल काय ताई तुम्ही प्रश्न असाच ठेवला आणि तुम्ही निघून गेल्या, असं नाही, प्रश्नाचं उत्तरही देणार आहे.
माझ्याबद्दलच तुला विचार करायचा आहे, न अन्य. पण त्यासाठी आधी आपण परीक्षण करून घ्या. आपण अन्याचाच विचार करतो. आपण माळ जरी जपली ना, तरी आपण त्या जपताना आपण स्वामी समर्थ म्हणतो. स्वामी समर्थ प्रत्येक मण्याबरोबर आपलं जे प्राप्तव्य आहे ना, जी आपली मनोकामना आहे ना, ती मनोकामना आपल्या डोळ्यासमोर येत असते. मग भले ते मुलाचं लग्न असेल, मग ते आपला 3 BHKचा फ्लॅट असेल, मग तो आपला गावचा बंगला असेल, किंवा आपल्यातल्या जवळपासच्या व्यक्तीला असलेला एखादा रोग असेल, त्याला निरोगी करणं असेल. मग तुम्ही म्हणाल ताई या गोष्टी महत्वाच्या नाहीत का हो? हे सगळं दुःख आहे ना, दुःखालय आहे हे. भगवंत म्हणतोय पुढच्या श्लोकामध्ये, जन्म जन्म म्हणजेच दुःखालय आहे असं भगवंत म्हणतोय. त्या दुःखालयापासून तुझी मुक्तता होणार आहे. मग ताई आम्ही देवाची कास नाही का पकडायची? देवाची कास पकडायची ना. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. एक खूप सुंदर असा एक अभंग आहे, कुठल्या तरी कीर्तनात गायला असेल मी पूर्ण, तो तुम्ही चेक करा. त्यासाठी ती कीर्तन ऐका अपलोड केलेली तरी. सगळं देवालाच, दुःख पण देवाला सांगायचंय, सुख पण देवाकडे मागायचंय. पण आपल्याला भगवंत पाहिजे म्हणजे नेमकं काय, आणि त्याचं स्मरण कसं पाहिजे? सतत पाहिजे. असं नाही की आता गीता सेशन आहे, G3 सेशन आहे, तेवढ्या पुरतं स्मरण केलं, ते संपलं की आमचा विषय संपला, चला सिरियल ऑन, अरे आजची सिरियल काय लागली की नाही आजची सिरियल, असं असं नको. ते सतत चिंतन पाहिजे, सतत पण पाहिजे आणि नित्य पण पाहिजे, रोज पाहिजे. आज शनिवार आहे, आजचं सेशन, आज संडे, आज रविवार आहे बाबा, आज सगळ्या गोष्टींना आपण मुक्तता द्यायची. सगळ्याच गोष्टीपासून लोक सुट्टी घेतात, ती व्यायामापासून घेतात सुट्टी, बरोबर ना? ध्यानापासून लोक सुट्टी घेतात, ध्यान पण करत नाहीत रविवारचं का? कारण आज रविवार आहे, आज रविवार आहे. एक छोटासा प्रसंग आठवला म्हणून सांगते. गुरुदेव रानडे, म्हणजे आपण जे ध्यानाला बघा, बरेच मधले काही दिवस आता चर्चा झाली नाही आपली ध्यानाबद्दल, म्हणून तुम्ही सगळे लोक विसरला असाल कदाचित. पण आपल्या ह्या गीता सेशनचं सगळ्यात पहिलं कॉल टू ऍक्शन आहे, CTA काय आहे? रोज आपल्याला एक कमीत कमी 10 मिनिटं तरी बसायचंय. हे आपलं CTA आहे, रोज बसायचंच आहे आपल्याला. तुमचं मला काही एक्सक्यूज नाही ऐकायचं, ताई आम्ही त्यातले नाही, ताई आम्ही ध्यान मार्गातले नाही, ताई आम्हाला ध्यान बिन काय सांगू नका बाबा, काहीतरी व्हायचं ब्यायचं, आम्हाला कुठलं तरी भूतप्रेत दिसायचं, काहीतरी व्हायचं, कुठली मंगळाई फंगळाई यायची ना आमचं काहीतरी करून जायची ध्यानात. असलं काही नाही होणार आहे तुमचं. कंपल्सरी 10 मिनिटं बसायचंय. हा, भूत दिसतात, आपल्याच मनातली भूत दिसतात सगळी, ओके? कंपल्सरी भूत दिसतात, हे पण माझं वचन ऐकून जा. तर ध्यानाला बसायचंय. गुरुदेव रानडे यांच्या जवळची एक व्यक्ती, ती व्यक्ती असं सांगत होती, म्हणजे त्या व्यक्तीचा असा लेख आहे, त्या लेखामध्ये असं लिहिलेलं आहे की रामभाऊ म्हणजे कोण? गुरुदेव रानडे, यांचं नाव रामचंद्र, रामभाऊ. त्यांना आवडीने रामभाऊ बोलायचे. ते म्हणायचे रामभाऊ रात्रीचे 10 वाजता बसतात. काय सांगायचं हो तुम्हाला गत्ता, रामभाऊ रात्रीचे 10 वाजता बसतात, ते पहाटे 4ला उठतात. हा, किती वाजता? रात्रीचे 10 वाजता बसतात, ते पहाटे 4ला उठतात. आणि मी जर त्यांना म्हंटलं, आणि असंही करत नाहीत की मी बसलोय तू का झोपलायस गाड्या, उठ तू पण बस, असं नाही करत रामभाऊ. रामभाऊ म्हणजे गुरुदेव रानडे, म्हणजे जेव्हा ते होते तेव्हा काय लोक त्यांना गुरुदेव गुरुदेव नाही म्हणायचे. व्यक्ती गेल्यानंतर तिचं महत्व कळतं, ती उपाधी त्यांना आली. पण जेव्हा ते होते, त्यांच्या नजीकची एक व्यक्ती ज्यांच्याबरोबर झोपायला असायची, खायला बसायला सगळ्यासाठी ती व्यक्ती त्यांच्याबरोबर असायची, ती व्यक्ती वर्णन करते. रामभाऊ रोज रात्री 10 वाजता बसायचे, पहाटे 4ला उठायचे. आणि जर मी त्यांना म्हटलं की काय एवढा वेळ बसताय, तुमची तब्येत खराब होईल, स्वास्थ्य खराब होईल तुमचं, तुम्ही झोपा, आराम करा, तर ते एवढंच म्हणायचे, काही नाही मी बसतोय असाच, तू झोप, तुझं चालू दे, मी बसतोय असाच. बघावर का साधेपणा किती आहे. रात्री 10ला बसून पहाटे 4ला उठायचे. त्यांचे गुरुबंधू म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने जास्त आणि त्यांच्या गुरूंच्या गुरुपदापदी असणारे अंबुराव महाराज, गुगल करू शकता हे सगळे शब्द. अंबुराव महाराज किती वेळ ध्यानाला बसायचे? अंबुराव महाराज 9 तास ध्यान करायचे. किती? 9 तास. काय ताई त्यांचा दिवस काय 34 तासाचा होता का? नाही, त्यांचा दिवसही 24 तासाचाच होता. अंबुराव महाराज 9 तास ध्यान करायचे. आणि ह्या दोघांचे गुरु उमदीकर महाराज, गुरुदेव उमदीकर महाराज, हे 3 तास एका बैठकीला असं 4 वेळा बैठक करायचे. किती तास ध्यान करायचे? 4 वेळा, 3 तासाची बैठक करायचे, असं 12 तास ध्यान करायचे. किती? 12 तास. कशासाठी? अनन्य चेता सततम. कशासाठी? अनन्य चेता सततम. सतत तुझं ध्यान करायचं आहे, त्याच्यासाठी करायचे. सतत हे अंतःकरण हे फिरतं आहे संसारामध्ये, त्याच्या एकाग्रतेसाठी, त्याच्या ध्यानासाठी हे सगळे प्रयत्न केले जायचे. आणि आपण 10 मिनिटं बसायला मागत नाही.
काय ताई ते गुरुदेव रानडे, ते होऊन गेले, हे होऊन गेले, आम्ही कोण ताई, आम्ही असेच आलो, आम्ही असेच जाणार. नाही, आपणही बदलू शकतो, आपलंही भविष्य बदलू शकतं, आपला आचार बदलू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवाने दिलेला हा एकच जन्म सार्थकी लावण्यासाठी, या पूर्ण शरीराचा पूर्णपणे उपयोग करण्यासाठी हे जे ब्रेन नावाचं सॉफ्टवेअर दिले, हे माइंड नावाचं सॉफ्टवेअर दिलेलं आहे, याच्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे, एवढी कल्पकता आहे. तुम्ही फक्त आजमावून बघा. त्याला कम्प्लिटली यूज करण्यासाठी कुठल्याही वयात असाल तुम्ही, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर जेंडर, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर फॅमिली बॅकग्राऊंड, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कास्ट, जे काही तुमचं असेल, तुमचा इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, सगळ्या गोष्टींपासून वर येऊन या आयुष्याचं उत्थान करण्यासाठी, आयुष्यातली मूल्य वर आणण्यासाठी अनन्य चेता सतत, सतत भगवंताचं चिंतन करायचं. मग ते सतत चिंतन केल्याने काय होतं माणसामध्ये? माणसं बदलतात. हो, माणसं बदलतात, माणसं बदलतात. जसा ठेवलेला आंबा, आता आंब्याचा सीझन आहे, केवढा होतो आंबट, हिरवा असतो वरून तेव्हा, केवढा आंबट, दाताखाली नुसता धरल्या तरी सबंध शरीरातल्या सेल अशा झिंझिण्या मारतात, इतका तो आंबा. ती कैरी अशी आंबट असते, इतकी ती कैरी आंबट असते. आणि काय होतं हो तिला, कशी ती कोणाच्या एवढी प्रेमात पडते, ती कोणाच्या एवढी प्रेमात पडते, तिच्यातल्याच त्या गाभ्यामध्ये असं काही सौंदर्य बाहेरून नाही येत बरं का, आतून उद्भवायला लागतं, आतून उद्भवायला लागतं. आणि तेच सगळं आंबट आंबट आंबट, आणि जसं तोंडात घातल्यावरती काय तो गोडवा यावा, इतका तो सुंदर हापूस आंबा गोड लागतो. बरोबर ना? किती सुंदर ताई हापूस आंब्याचं वर्णन केलं. माणसंही अशीच होतात, माणसंही अशीच होतात. मी पाहिले होताना, मी अनुभवलं हे जवळून, माझ्या बाबतीतही असंच झालेलं आहे. प्रचंड खडूस, प्रचंड खडूस माणूस, गाणी अशा पद्धतीनेच. पण त्याच्यानंतर जे हळूहळू माणसांमधलं प्रेम दिसायला लागतं ना, अक्षर ब्रह्म योग, चराचरात असणारं ब्रह्म. संत काय करतात? संत सुखची केवळ कसे आहेत, संत आनंदाचं आवारू जगात कसं मांडणार आहेत? हेच प्रेम, हेच प्रेम. जगतामध्ये ब्रह्म भरलेलं आहे, जगतामध्ये देव आहे, त्याच देवाला मी समर्पित आहे, असा विचार करून संत तशा पद्धतीने वर्णन करतात. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लौकिका येई. तुम्ही त्याचा माणूसपण भांब, त्याला माणूस बोलूच नाही, त्याचे अवयव सुखाचे कोंब असतात. कसं होतं सगळं? जसा आंबा पिकावा तसा मनुष्य आतमधून तो मॅच्युअर व्हायला लागतो, आतमधून प्रेमाने भरायला लागतो. एक छोटंसं एक उदाहरण तुम्हाला देऊन जाते. अब्राहम लिंकन, अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. असं झालं होतं की चांभार असणारी व्यक्ती, कारण त्यांचा मूळचा जो हे होती पेशा होता त्यांच्या वडिलांचा, तो होता चांभारकी करणं, किंवा आपल्या भाषेत चांभारकी करणं, पण बुट चपला वगैरे यांचा त्यांचा बिझनेस होता. तर अब्राहम लिंकन ज्या वेळेस राष्ट्राध्यक्ष झाले आणि ज्या वेळेस ते पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये आले अमेरिकेच्या, त्यावेळेस एक खडूस व्यक्ती, कारण असे सगळेजण नसतात की त्यांना सगळ्यांनाच पटेल की ही व्यक्ती चांगली आहे. त्याचप्रमाणे एक अशी व्यक्ती होती की जिला थोडासा राग होता आणि एकदम खडूस घाणेरड्या विचारांची एक व्यक्ती होती. तर ती व्यक्ती उभी राहिली, तो खासदार उभा राहिला आणि तो म्हणाला की तुमचं स्वागत आहे जगातल्या, म्हणजे अमेरिका म्हणजे कोणती कंट्री आहे, ते सगळ्या जगाला रूल करतं, जगातल्या एवढ्या मोठ्या देशाच्या या एवढ्या मोठ्या महासभेमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, मी पायात घातलेले बूट तुमच्या वडिलांनी शिवलेले आहेत. काय म्हटली ती व्यक्ती? मी पायात घातलेले बूट तुमच्या वडिलांनी शिवलेले आहेत. त्याच्यावरती आपण जर असतो तर आपण काय उत्तर दिलं असतं, जरा तुमचा तुम्ही विचार करा. प्रत्येकाचा रिप्लाय वेगळा असेल ना, सगळ्यांचा सेम कसा असणार. पण त्यांनी उत्तर काय दिलं, ते जिथे उभे होते स्टेजवरून ते उतरले खाली आणि चालत चालत त्या व्यक्तीजवळ आले आणि अब्राहम लिंकन त्यांना म्हणाले की तुम्ही या क्षणी, इतक्या महत्वाच्या क्षणी माझ्या वडिलांची आठवण काढलीत, हे माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यभर बुटं शिवण्याचं काम इतक्या सुंदर पद्धतीने केलं. मला माहीत नाही तितक्या चांगल्या पद्धतीने मी माझं अध्यक्षपद निभावेन की नाही, हे मला माहिती नाही आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एक सांगेन की इथे असणारी बरीचशी लोक आहेत ज्यांनी माझ्या वडिलांनी शिवलेले बुटं घातलेले आहेत. जर तुमच्या बुटामध्ये कुठे काही फाटलं असेल, टाच झिजली असेल, तर ते सगळं माझ्याकडे पाठवून द्या. मला मिळालेल्या वेळामध्ये मी ती तुम्हाला दुरुस्त करून देईन.
मी ती तुम्हाला दुरुस्त करून देईन. कोण म्हणतायत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. हा त्यांचा रिप्लाय आहे. बघा, मी सुरुवात केलेली होती. शब्द शब्द शब्द, शब्दाची ताकद आहे. शब्दाची ताकद काय आहे? शब्दाची ताकद अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अंतरातला जो भाव आहे ना, अंतरीचे भावे, जो अंतरातला भाव आहे ना, तो धावतोय तुमच्या स्वभावातून. तुमचं बिहेवियर सांगते, तुमचे शब्द सांगते तुमच्या अंतरातला भाव काय आहे. आणि तिथे नाटक नाही करता येत, तिथे मास्क नाही घालता येत, खरंच नाटक करता येत नाही. एखादा म्हणेल की मी नाटक करेन, नाही नाही, शक्य नाहीये. तू नाटक किती वेळा करशील? एकदा करशील, दोनदा करशील. तू सतत नाटक करू शकत नाहीस. ही जी आतली परिपक्वता आहे, हे सगळं कशाने होतं? हे सगळं अनन्य चेता. तुम्ही सतत भगवंताची उपासना करता, हा त्याचा परिणाम आहे. तुम्ही म्हणाल ताई त्यांनी भगवंताची उपासना केली. हो हो, मग भले येशू ख्रिस्त असतील, मग भले पैगंबर असतील, कोणीही असेल, कुठलीही तुम्हाला काय वाटतं? ते लोक म्हणत नसतील की काय इंडियन आहेत, रामकृष्ण कशाची पूजा करतात. तसं आपणही दुसऱ्याच्या ह्याला कधीच नावं ठेवू नये. म्हणून आपली संस्कृती महान. त्यांनीही कोणाला तरी आयडल मानले, ते त्याची पूजा करतात. आयडियल काय आहे, आयडॉल काय आहे, त्या कशाची पूजा करता याला महत्व नाहीये. तुमच्या अंतःकरणातली समर्पण काय आहे याला महत्व आहे. याला महत्व आहे. माझा नवरा दारुडा असला, माझा नवरा कितीही कसाही असला, उदाहरण देते बरं का, कसाही असला, समर्पण काय आहे? मी पतिव्रता कशावरून ठरते? तो पती कसा आहे त्याच्यावरून नाही, माझं व्रत कसं आहे त्याच्यावरून मी पतिव्रता ठरते. किंवा पतीसाठी सुद्धा सेम अप्लाइज टू हजबंड्स ऑल्सो. माझी बायको अशी आहे, माझी बायको तशी आहे, एव्हरीथिंग इज फाईन. पण तू कसं आहेस? तुझं नातं कसं आहे त्याच्याबरोबर? तू जसं आहेस तसं तुझं नातं आहे. ती जशी आहे तसं तुझं नातं नसलं पाहिजे. येतंय का लक्षात? तसा भगवंत कसा आहे, भगवंत कसा आहे, तो कसा का असे ना. आपण बघितलाय का? मी नाही बघितलंय. बघितलं असं तर मी इथे नसते बसले. जे बघतात ते बसत नाहीत असे, ठीक आहे. आणि जे म्हणतात ना मी बघितलंय, त्यांनी बघितलेला नाहीये, हेही लिहून घ्या तुम्ही. जे म्हणतात ना मी भगवंत बघितलाय, मी भगवंत झालोय, त्याला म्हणायचं एक कानफाडात देईन निघितून. म्हणजे अशा पद्धतीने मनातल्या मनात बोला, नाहीतर उगाच त्याला रागबी घ्यायचा. असं नाही भगवंत. ज्याला आपण बघितलेलंच नाहीये, पण त्याची अनुभूती आपल्याला आपल्यामध्ये घ्यायची. त्याच्यासाठी ही गीता आहे. जे आपले रिप्लाय असतात ते चेंज होतात. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं, अनुसंधान कशाने शक्य आहे? सतत सतत भगवंताचं चिंतन करायचंय, सतत करायचंय, नित्य करायचंय, नित्ययुक्त होऊन करायचंय. नित्य करायचं आणि नित्ययुक्त मध्ये फरक आहे उज्ज्वलाताई. काय फरक आहे हो? नित्य करायचंय आणि नित्ययुक्त होऊन करायचंय. मुलगी होती, साखरपुडा झाला, आता ती नित्य त्याचं चिंतन करणार आहे. कोणाचं? पतीचं चिंतन करणार आहे. पण लग्न झाल्यावरती मात्र ती त्याची पत्नी होऊन चिंतन करणार आहे. म्हणजे नित्ययुक्त होऊन करणार आहे ती. हा शब्द आहे, हा फरक आहे त्या भावनेतला. हा फरक आहे, आयडेंटिफाय करून घ्या. फरक आहे, तीनही शब्दांमध्ये फरक आहे. सतत करायचंय, नित्य करायचंय आणि नित्ययुक्त होऊन करायचंय. मी आनंदी आहे, पण मी आनंदयुक्त होऊन करायचंय. एकटा आनंदी असणं ही भावना आहे, त्या कालापुरती आहे. पण आनंदयुक्त होणं म्हणजे आनंद स्वरूप होणं आहे. नित्ययुक्त होणं म्हणजे मी दुसरं काहीही नाही करू शकत, मी नित्याने तेच करणार परत परत परत. आणि या प्रोसेसला एक शब्द आहे, जो शब्द गोंदवलेकर महाराज सतत वापरायचे, समर्थ रामदास स्वामी वापरायचे, तो शब्द ज्ञानेश्वर माऊली वापरायचा. तो शब्द अत्यंत महत्वाचा आहे अध्यात्मातला. त्या शब्दाशिवाय भक्तीची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. त्या शब्दाशिवाय साधनेची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. त्या शब्दाशिवाय मोक्ष पूर्ण होऊ शकत नाही. तो शब्द म्हणजे अनुसंधान हा आहे. तो शब्द म्हणजे अनुसंधान हा आहे. अनुसंधान बांधायचंय. कोणाचं बांधायचंय? भगवंताचं अनुसंधान बांधायचंय. हा बांधायचा शब्द मी वापरते का? कारण माझ्या अनुभवातून मला असं आलेलं आहे की तो बांधावा लागतो. अनुसंधान बांधावं लागतं, येत नसतं ते आपण धरावं लागतं. लक्ष्मण दादा, येत नसतं, शक्य नाही. सविता ताई, ते शक्य नाही ते येणं. ते आपल्याला आतून बांधावं लागतं. मग कसं बरं बांधायचं? कसं शक्य आहे मला सांगा. समजा आता माझी मीटिंग चालू आहे, दादा माझी मस्त सेल्सची मीटिंग चालू आहे बरं का स्मिता काकू, सेल्सची मीटिंग चालू आहे. माझा 5 करोड 6 करोडचा बिझनेस मला एक्सप्लेन करायचा आहे. टीमला मी सांगते सगळ्या कसं एक्सप्लेन करायचंय, हे असं केलं तसं केलं, एवढ्या मीटिंग्स घेतल्या, याव केलं त्याव केलं. आणि मध्येच मी म्हणली जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. काय म्हणतील हो मला? म्हणजे काय म्हणतील? इमॅजिन करा, इमॅजिन
एखादा एखादा वकील कोर्टामध्ये आहे आणि तो सांगतोय, तो असा फिर्यादी आहे, सगळे आहेत त्याच्यासमोर, असा क्रिमिनल आहे, जज आहे, सगळं इकडून तिकडून सगळं बोलणं चालू आहे आणि तो तो मध्येच बोलतो, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. कसं शक्य आहे का हो हे? म्हणजे हे कन्सेप्ट तरी तुम्हाला पटते का? पण तरी सुद्धा तुम्ही भक्त असलं पाहिजे, तुमचं अनुसंधान असलं पाहिजे. म्हणजे हे अनुसंधान लिहिणारे लोक काही खोटारडे आहेत का? म्हणजे जुना काळ, ताई तुम्ही बोलताय ते सगळं बरं आहे, पण आम्हाला ते ऍप्लिकेबल होत नाही. ते कोणाला ऍप्लिकेबल होतं? जुन्या काळातली लोक. मग ती लोक शेती अशी त्यांची ह्याने दिलेली असणार, कोणाला तरी कसायला दिलेली असणार. मग ते लोक त्यांच्या घरामध्ये आरामात आयुष्य जगत असणार, त्यांना शेतातल्या पिकलेल्या गोणी येणार. मग त्यांच्यासाठी अनुसंधान वगैरे ठीक आहे, त्यांना काही कामधंदे नाहीये, त्यांच्याकडे मोबाईल पण नाहीये ताई, मोबाईल पण नाहीये त्यांच्याकडे. मग त्या काळातल्या लोकांसाठी अनुसंधान ठीक आहे. मग ज्यांनी अनुसंधान लिहिलं ते सगळे खोटारडे आहेत का? तरीही अनुसंधान करायचंय. कसं करायचंय अनुसंधान? आता नीट ऐका. खूप सुंदर उदाहरण आहे. एखादी व्यक्ती जाणार आहे आता, एका महिन्याने ती व्यक्ती अमेरिकेच्या टूरवर जाणार आहे. फॉर एक्झाम्पल ज्योतिताई एका महिन्याने अमेरिकेच्या टूरवर जाणार आहेत. आम्ही बुकिंग वगैरे केलंय मस्तपैकी, डॅश डॅश टूरचं आम्ही बुकिंग केलेलं आहे. एका महिन्याने मी अमेरिकेला जाणार आहे. मी उदाहरण देते फक्त, पण आत्तापर्यंत मी विमानात नाही बसले कधी. आत्तापर्यंत मी विमानात कधी बसलेले नाही, पण मी पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेला जाणार आहे. मला सांगा, ज्या क्षणी तुम्ही तिकीट बुक केलंय त्या क्षणापासून तुम्ही विमानात आहात की नाही? विमान असं आहे, विमान तसं असेल, विमानात असं करेन, विमानात तसं करेन, मग एअर होस्टेस असेल, मग असं मी फोटो काढेन, मी तसा फोटो मी पोस्ट करेन. त्या क्षणापासून विमानात आहात, बरोबर आहे? म्हणजे विमानात नाही आहात, पण विमान तुमच्यामध्ये आहे ना. अगदी त्याप्रमाणे भले आपण कुठलेही कर्म करतोय, पण ते कर्म करत असताना सतत कोणाची आठवण आहे? भगवंताची आठवण आहे. भगवंत मग तो कसा दिसतो? कसा दिसतो? तर खरं तर तो कसाच दिसत नाही. तो अव्यंग आहे, तो निराकार आहे, तो निगौड आहे, तो निराकार, तो त्या आकारच काय नाही, तो गगन स्वरूप आहे. त्याचं काहीच नाही, त्याची टेस्ट नाहीये, त्याला चव नाहीये, त्याला रूप नाहीये, त्याला गंध नाहीये, त्याला काही नाहीये. म्हणून या भक्ती मापे केली आहे, म्हणूनच भक्तीचं माप केलंय. बरोबर आहे ना? तुकाराम महाराजांनी त्याचं सतत आपल्याला अनुसंधान ठेवायचंय. अजून एक उदाहरण देईल, खूप लोकांना पटेल, कारण आपल्यातले सगळे त्या त्या केसमधून गेलेले आहेत बरं का. आत्ताचं उदाहरण दिलं तेच. मुलगा बघायला आला, मुलगा बघायला आता लग्न ठरणार आहे, पसंती पडलेली आहे सगळी, आता लग्न ठरणार आहे. मला सांगा, तिला विसर पडतो त्याचा? त्याला विसर पडतो तिचा? भले तो काम करत असेल, चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर एकच चेहरा फिरतो की नाही? हे सगळ्यांनी अनुभव घेतले, नाही बोलू नका मला, हे सगळ्यांनी अनुभव घेतले. तुम्ही म्हणाल काय ताई असलं कसलं तुम्ही पाचकट उदाहरण देताय? उदाहरण आहे पाचकट, पण आहे इफेक्टिव्ह. आहे मात्र इफेक्टिव्ह. काय इफेक्टिव्ह आहे? प्रेमात पडलेल्या व्यक्तीचं तसंच होतं ना. म्हणून अनन्य चेता म्हणजे काय? प्रेमातच पडायचंय. त्याचाच चेहरा समोर दिसला पाहिजे, त्याचीच तत्व, त्याचीच मूल्य समोर दिसली पाहिजे. या नामे अनुसंधान. जसं तिला त्याचं सतत स्मरण होतं, त्याला तिचं सतत स्मरण होतं, तसं आपल्याला प्रत्येक काम करताना तशा पद्धतीने बॅकग्राऊंडमध्ये. म्हणजे मी हल्ली एका मुलीचं लग्न, आता गावी गेलेली मुलीचं लग्न ठरलेलं, तिला म्हटलं काय मग कसं चाललंय, तर ती बोलली की काही नाही, बॅकग्राऊंडमध्ये सगळं आठवणच चालू आहे. बरोबर ना? बॅकग्राऊंडमध्ये आठवण चालू आहे ना. तसं बॅकग्राऊंडमध्ये भक्ताच्या, वैष्णवाच्या नेहमी नाम चालू राहिलं पाहिजे, नेहमी भगवंताचं अनुसंधान राहिलं पाहिजे. मग काय काय भगवंताबद्दल चालू राहिलं पाहिजे? 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, 3 प्रकार आहेत. काय काय चालू राहिलं पाहिजे? एक पहिला प्रकार असू शकतो, त्याचं नाम असू शकतं, नामाचं चिंतन असू शकतं. बघा बरं का, स्वरूपाचं चिंतन असू शकतं, रूपाचं चिंतन. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. का बोलतो हे पंचमपदीमध्ये? का बोलायचं? कारण आपण रूपाचं ध्यान करतोय. एकतर नामाचं ध्यान करा, नामाचं चिंतन करा, रूपाचं चिंतन करा, नाहीतर लीलांचं चिंतन करा. लीला, भगवंताची लीला. आणि सगळ्यात सोपं आहे लीलेचं चिंतन करणं. कसं बरं सोपं आहे? कारण जसं भगवंता तू द्रौपदीसाठी धावून आलास, जसा भगवंता तू जनाबाईसाठी धावून आलास, जसा भगवंता तू प्रत्येक संतासाठी धावून आलास ना रे, जसा तू त्या सावता मेळ्यासाठी धावून आलास, जसा तू चोखा मेळ्यासाठी धावून आलास, तसा माझ्यासाठी पण येणारे धावून. बघ ना ट्रेनला किती गर्दी आहे, कळतंय का रे तुला? करू शकतो की नाही?
करू शकतो की नाही? म्हणजे या कुठल्या ना कुठल्या तरी या 3 पैकी एकाचं चिंतन करायचं आणि सगळे अभंग याच्या भोवतीच आहेत. या एकाचं चिंतन करायचं म्हणजे भगवंताचं अनुसंधान ठेवायचं. हा झाला एक प्रकार. आता दुसरा प्रकार सांगते, उत्तर देते प्रश्नाचं. अनुसंधान कसं ठेवायचं दुसरा प्रकार सांगते. मी जे काही करतेय, ओके, मी जी कुठली कृती करते, जे कुठलं कर्म करतेय, हा, पहिली गोष्ट ही त्याची आज्ञा आहे असं समजून करायचं की ही त्याची आज्ञा आहे. दुसरी गोष्ट हे त्याच्या आवडीचं आहे. कोणाच्या? भगवंताच्या आवडीचं आहे. तिसरी गोष्ट हे त्याला मी अर्पण करणार आहे. आणि चौथी गोष्ट याच्यातून मी फळाची अपेक्षा करणार नाहीये. आलं लक्षात? असं कुठलंही कर्म केलं, सगळ्यात पहिलं ही त्याची आज्ञा आहे. ही कर्म करणं, गीता सेशन करणं ही त्याची आज्ञा आहे. दुसरी गोष्ट हे त्याला आवडणार आहे. भगवंताला माझ्या माऊलींना आवडणार आहे ना मी गीता सेशन घेणं. माऊलींना खूप आवडणार आहे हे असं सेशन भरवणं. मी नाही करणार आहे, तेच करणार आहेत. नुसतं भरवायचंय आपल्याला. ते त्यांना आवडणार आहे. त्यांची आज्ञा आहे, त्यांना आवडणार आहे. जे काही आहे ना ते त्यांना समर्पित केलेलं आहे, त्यांना अर्पण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं यातून मिळणार कुठलीही गोष्ट, काहीही फळ, पहिलं तर विचारच करायचा नाहीये. आणि जरी विचार केला तरी ते कृष्णार्पणमस्तु, ते माऊलींना अर्पण करून टाकायचंय. ते कर्म म्हणजे अनुसंधान आहे. ते कर्म म्हणजेच पूजा आहे. ते कर्म म्हणजेच देव आहे. ते कर्म म्हणजेच अनुसंधान आहे. आणि मला एक गोष्ट सांगू द्या, मी आतापर्यंत जेवढ्या मोठ्या कंपनीजच्या सीईओना भेटली आहे, व्हीपीजना भेटली आहे, भले त्यांना मी न सांगू दे की मी या फील्डमध्ये किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बोलते वगैरे, सगळ्यांना सांगत बसता येत नाही असं, पण ते सगळेजण एकच वापरतात शब्द की कर्म हीच आमची पूजा आहे. मग कसं कर्म ही पूजा आहे? ते कर्म कशा पद्धतीने बेस्ट होऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टी आज्ञा, भगवंताची आज्ञा, भगवंताची इच्छा आणि भगवंताला अर्पण करायचंय आणि त्याच्या फळाला सुद्धा अर्पण करायचंय. या 4 गोष्टींनी जर कर्म केलं तर ते कर्म म्हणजे अनुसंधान आहे. ते कर्म म्हणजे अनुसंधान आहे. इतकं साधं आणि सोपं आहे. आणि भगवंत पुढे म्हणतात की अशा पद्धतीने माझं जो अनुसंधान ठेवतो ना, त्याला इकडे तिकडे जावं लागत नाही. त्याला मी अलगत माझ्याजवळ घेतो. का नाही ठेवणार हो? का नाही ठेवणार? एखाद्या व्यक्तीचं आपण ऐकलं, जे मूल आपलं ऐकतं, आया लोक जे आहेत, मम्मी लोक जे आहेत तिथे, जे मूल आपलं ऐकतं, किती जीव ओढतो त्याच्यासाठी आपण सगळं करतो. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवतो, त्याच्यासाठी छान छान कपडे आणतो, त्यांना फिरायला नेतो. अनुभव हा सगळ्यांच्या गाठीशी असेल. जी व्यक्ती आवडत असेल, जी व्यक्ती आपल्याला समर्पित आहे, त्या व्यक्तीसाठी आपण किती काय काय करतो. हे आपण संसारिक जीव एवढं करू शकतो, तो तर भगवंत आहे. आणि त्या भगवंताला जर तुम्ही समर्पित झाला तर तो काय काय करेल आपल्यासाठी. तो या दुःखालयापासून आपली मुक्तता करतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किंवा माऊलींच्या भाषेत बोलायचं तर मातेची या उदर कुहुरी, पचोनी विष्टेची या दायरी, उकडोनी 9 मासवरी. माऊली शब्द वापरतात हो, काय शब्द आहे. मातेची या उदर कुहुरी, पचोनी विष्टेच्या दायरी. कुठे असतो? विष्टेच्या जवळ असतो. विष्टाच असते ना आजूबाजूला. पचोनी विष्टेची या दायरी, उकडोनी 9 मासवरी. तो जो गोळा असतो ना, तो असा गरम, उकडोनी 9 मासवरी. जन्मोनी मरती, माऊली म्हणतात. अशी लोक जन्माला येतात, मरतात, जन्माला येतात, मरतात. जन्माला येण्यापूर्वी कोहम कोहम, तुम्ही कीर्तनांमध्ये ऐकलं असेल. येण्यापूर्वी त्याला माहिती असतं सोहम सोहम, कारण त्याला देव माहिती असतो की मीच तू आहे, तोच मी आहे. सोहम सोहम. जसा बाहेर येतो तसा देव दिसायचा बंद होतो, संसार दिसायला लागतो. डोळे उघडले की तो बोलायला लागतो कोहम कोहम कोहम. मग पुन्हा सोहम पासून सुरू झालेला, कोहम मधून निघालेला, पुन्हा सोहमवर यायला अनेको जन्म घ्यावे लागतात. तो पुन्हा गर्भ, जसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्ही गर्भवासी. गर्भवास सगळ्यात अवघड. शास्त्रामध्ये सुद्धा सांगून ठेवलंय, जर सगळ्यात अवघड प्रवास कुठला असेल तर तो अमेरिकेचा नाही, इथून कोकणात जाण्याचा नाही, इथून ज्वेलर्स पर्यंत सोनं आणण्याचा नाही. जरी मोदीजींनी नाही म्हणून सांगितलं असेल तरी सुद्धा तो प्रवास अवघड नाही. इतका प्रवास अवघड आहे गर्भाचा. इतका गर्भाचा प्रवास अवघड आहे. साधं जखम झाली ती भरायची म्हणली तरी किती दुखते हो दादा, किती दुखते ती जखम. यशोदा काकू, किती दुखते ती जखम. अख्खं शरीर बनतं मातेच्या उदरामध्ये आपलं.
अख्खं शरीर एवढासा तो 2 सेल एकत्र येतात आणि त्याच्यापासून अख्खं शरीर बनतं. किती यातना असतात त्या जीवाला सांगा मला. त्या जीवाच्या यातनांपासून भगवंत त्याला मुक्त करतो. भगवंत म्हणतो या लोकांमध्ये जे 7 लोक म्हणतात ना, 7 लोक खाली भुवर, पाताल लोक, भूलोक, स्वर्गलोक, हे सगळे जे 7 लोक सांगितलेत ना, या सगळ्या लोकांमध्ये असा जो कोणी माझी पूजा करतो ना, मग तो भले कुत्रा असेल, मांजर असेल, मुंगी असेल, हत्ती असेल, हत्तीने सुद्धा पूजा केली की, हत्ती असेल त्याने सुद्धा पूजा केली, त्याच्यावरती आपण गोष्ट घेऊया, त्याने सुद्धा पूजा केली. प्रत्येक जण कोणीही असा जीवजंतू असेल ना, भगवंत म्हणतो त्याला मी माझ्या कवेत घेतो, त्याला मी माझ्या कवेत घेतो. बघा सुरुवात झालेली आपली. का करायचंय हे? का करायचंय? आपलं कर्म चांगलं व्हावं म्हणून, आपल्या आयुष्याचं उत्थान व्हावं म्हणून करायचंय. पण ते त्याच्याही पलीकडे जाऊन संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ, असा हा संसार दुःख रूप भोगत असताना जर सुख हवं असेल तर कुठे जायचंय? भगवंताकडे जायचंय. आणि तुम्ही सगळ्यांनी करुणाष्टक बोलली असतीलच ना. सुख सुख म्हणता आहे दुःख दाटून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित वन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी वळेना. समर्थ रामदास स्वामी म्हणतात. इतकं सुंदर संतांनी लिहून ठेवलंय, इतकं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आजच्या या सेशनमधून जर शब्द कुठला घ्यायचा आहे, अनुसंधान शब्द घ्या. त्या अनुसंधान शब्दाचे 2 मार्ग आपण डिस्कस केले, ते लक्षात ठेवा. त्याच्याही पलीकडे जाऊन काही शंका असेल तर विचारा, पण ह्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात आणा म्हणजे आणाच. नाहीतर आजूबाजूला बघा अनेक म्हातारी मंडळी आहेत, त्वचा सुरकुतणार आहे, हाडं झिजणार आहेत, डोक्यावरची केस गळणार आहेत. आपण जितके सुंदर दिसायचो तरुणपणी, म्हणजे एकदम 20मध्ये होतो तेव्हा, तसे आपण 30मध्ये दिसत नाहीये ना, तसे आपण 40शीत पण दिसणार नाही आहोत. बरोबर आहे की नाही? सतत हे शरीर झिजणारे. मग या नश्वर अशा शरीराला एका शाश्वत गोष्टीच्या प्राप्तीसाठी भगवंताने इथे पाठवलेलं आहे. मग ती शाश्वत गोष्ट प्राप्त कुठली करून घ्यायची तर ती अंतःकरणाच्या मार्गातून करून घ्यायची. कशी करून घ्यायची? अनुसंधानातून करून घ्यायचे. आपण 3 मार्ग बघितले, पुन्हा मार्गाकडे येऊया. ज्ञान मार्ग बघितला, दुसरा मार्ग अष्टांग योगाचा मार्ग बघितला. आणि भगवंत म्हणला ना ते भ्रुवर मध्ये, या भुगुटीच्या मध्ये तू दृष्टी ठेव, अष्टांग योगाचा मार्ग. आणि तिसरा मार्ग अनन्य चेता, तू माझं सतत चिंतन कर, मग मृत्यूच्या समयी तुला मी आठवणार आहे, मग मी तुला घेऊन जाणार आहे, असा भगवंत म्हणतोय. असा हा तिसरा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग, अनुसंधानाचा मार्ग भगवंत आपल्याला इथे सांगतात. पुढच्या 2 श्लोकांचं डिकोडिंग आपण पुढे करूयाच, पण आय होप अनुसंधान म्हणजे काय हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आणि या छोट्याशा नोटवरती मी पटकन गोष्टीकडे वळणार आहे आपल्या. आणि त्यानंतर तुम्ही मला सगळ्यांनी सांगायचं आहे की तुम्ही लोकांनी काय काय उपासना केली या दिवसांमध्ये, तेही मला ऐकायचं आहे. म्हणून मी पटकन एक क्विकली गोष्ट घेणार आहे आणि पुढे चालणार आहे. आणि ती गोष्ट सुद्धा आयुष्य उत्थान कसं पावतं याच्याच दृष्टीने आहे. छोटीशीच गोष्ट आहे. आणि जसं मी म्हणते, मोरल व्हॅल्यू काही जास्त नाही आहेत, एक 15 ते 20 मोरल व्हॅल्यू आहेत. पण त्याच डिकोड करण्यासाठी अनेक गोष्टी सांगतात, दृष्टांत सांगतात. सिद्धांत फार कमी असतात, दृष्टांत अनेक असतात. एक होता भिकारी. तर तो भिकारी जसं आपण म्हणतो की नाही, बुटीमध्ये जी भाकरीची बुटी असते ना आपली, भाकरीच्या बुटीमध्ये काय करतो आपण? भाकरी संपली तरी एक तुकडा ठेवतो. का ठेवायचा असतो? बुटी कधी मोकळी ठेवायची नसते. तसा तो भिकारी पण स्वतःची झोळी सकाळी निघतो भीक मागायला, पण झोळी मोकळी ठेवतो का? नाही. का? त्याच्यामध्ये थोडं तरी धान्य असावं म्हणून मुठभर तांदूळ त्याच्यामध्ये घेतो आणि निघतो. कुठे निघतो? भीक मागायला निघतो. आता तो जुना काळ आहे, भीक मागायला निघालेला आहे. नगराच्या मस्तपैकी असं नगर, त्या नगराच्या मुख्य रस्त्यावरती तो उभा आहे. कशासाठी? भीक मागायला. झोळी घेतली त्याच्याने तो भीक मागायला उभा आहे. तेवढ्यात काय होतं, दुरून अशी धूळ उडायला लागते. आणि धूळ उडल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की रथ येतोय कुठला तरी. आणि तो रथ साधा सुद्धा नाहीये, मस्त सोन्याचा वगैरे रथ आहे, छान असा सजलेला रथ आहे. त्याच्या लक्षात येतं की हा रथ राजाजींचा आहे, महाराजांचा रथ आहे. अत्यंत खुश होतो. आधी थोडा मागे उभा असतो, मग थोडासा अजून पुढे येतो की आता राजांचा रथ येतोय, आता मला चांगली भीक मिळेल म्हणून असा पुढे येऊन उभा राहतो. राजाजींचा रथ येतो आणि त्याच्या समोर तो रथ थांबतो. खूप खुश होतो. आता तो भिकारी त्या महाराजांना खालून वर पूर्ण निहाळायला सुरुवात करतो. खालून वर निहाळतोय. का बरं निहाळतोय? हातामध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये कंठ्या आहेत,
छान छान सोन्याचे हार आहेत, डोक्यावरती मुकुट आहे, इतकं छान छान सोन्याचं सगळं घातलंय, मोत्याचं हिरा जवाहिरांचं सगळं घातलंय. एखादी यातली वस्तू मिळाली तरी गंमत येऊन जाईल असं त्याला वाटतं. म्हणून काय मागू मी, कारण राजाजी आहेत म्हणजे पहिला प्रश्न विचारणार तुला काय देऊ. म्हणून तो बघत असतो, निहाळत असतो. पण तेवढ्यात राजाजी काय करतात, जशी त्याची झोळी असते तशी राजाजी स्वतःची झोळी एक काढतात आणि ते म्हणतात ही माझी झोळी, याच्यामध्ये काहीतरी दान दे. आता तो इतका सरप्राईज होतो की अरे हे काहीतरी वेगळंच होतंय, मी वेगळाच विचार केलेला, हे काहीतरी वेगळंच घडतंय. तर राजाजी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्याला म्हणतात की माझ्या कुलगुरूंनी मला सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी तू रथातून जेव्हा निघशील त्यावेळेस तुझ्या राज्यातल्या लोकांच्या सुखसमृद्धीसाठी जो कोणी व्यक्ती तुला पहिल्यांदा भेटेल त्याच्याकडून तुला भिक्षा घ्यायची आहे, असं मला कुलगुरूंनी सांगितलंय आणि मला पहिल्यांदा तूच भेटलास. त्यामुळे ही माझी झोळी आणि या झोळीत काहीतरी टाक, मला काहीतरी भिक्षा दे. आता तो भिकारीच आहे, त्याला द्यायची सवय नाहीच आहे, त्याला कसली सवय आहे, घ्यायची सवय आहे. कोणाचं काही तुटलेलं बिटलेलं धान्य बिन्य दूध वगैरे सगळं तो घेण्याचंच काम करत असतो. तर तो काय करतो, झोळीत हात घालतो. हां, आणि झोळी रिकामी नको म्हणून थोडेसे मुठभर तांदूळ त्याच्यामध्ये असतात. तो हात घालतो, अशी मूठ भरतो आणि विचार करतो कशाला देऊ एवढी मूठ, तरी ह्यांच्याकडे काय कमी आहे, दानच द्यायचं आहे ना, कशाला एवढी मूठ तरी काय गरजेची आहे. सगळी मूठ सोडतो, हात धरलेली मूठ पुन्हा सोडतो आणि एकच दाना उचलतो आणि राजाजींच्या झोळीमध्ये टाकतो. आता ते महाराज असतात, महाराज म्हणजे महाराजच असतात, त्यांची मेंटॅलिटी पण तशीच. ते काहीच बोलत नाहीत, ते त्याला नमस्कार करतात आणि ते पुढे निघून जातात. आता हा भिकारी दिवसभर नगरामध्ये फिरतोय, भीक घेतोय, इतका फिरतो ना की दुपारचं अन्नही खायचं विसरतो, नुसता भीक मागत हिंडतच असतो आणि त्याला खूप भीक जमा होते. आज त्याची झोळी पूर्ण भरते आज सगळी छान धान्याने. आणि मग तो संध्याकाळी घरी येतो आणि सत्याच्या डोक्यात तोच विचार असतो, का बरं राजाजी माझ्या समोर का आले, माझा एकच तो तांदळाचा दाना पण का घेऊन गेले, ते माझा लॉसच झाला ना, असा तो विचार करत असतो बरं का म्हणजे एवढा सगळा पगार आला पण छोटंसं माझं इन्सेंटिव्ह का कट होऊन गेलं. ठीक आहे, भले असेल 15,000 असं, ते का कट झालं, माझंच का कट झालं, असं आपण करतो की तो पण विचार करत असतो. आणि का मी दिलं यार, असं का केलं, गुरुवारचे उपवास असतील मग 20 रुपयाचं वाण भरपूर होतं, मी का 100 रुपयाचं वाण दिलं, पाटलीनीने ते 10 रुपयाचं वाण आणलेलं, मलाच काय झालेलं म्हणून मी 100 रुपयाचं वाण आणलं, असं मी का केलं. करतो ना आपण असे, तसं तो पण करत होता. आणि तो घरी पोचतो, त्याची बायको म्हणते वा वा आज भरपूर भीक आली आहे, याचा अर्थ पुढचा 1 आठवडा तुम्ही भिकेला नाही गेलात तरी चालेल, आपल्याला भरपूर भीक आलेली आहे. तो म्हणतो काय तुला सांगू, असे राजाजी भेटले, त्यांनी मला मागितली भीक, मग मी त्यांना असा एक दाना दिला आणि काय सांगू आपलाच लॉस झाला. ती म्हणते आता काय करायचं, आता महाराज आहेत, नाही म्हणता येत नाही आपल्याला, असू द्या. म्हणून ती धान्य काढते आणि अन्न बनवायला घेते आणि निवडताना तिला कळतं की त्या सगळ्या धान्यामध्ये एक दाना सोन्याचा निघालेला असतो. ती तशीच नवऱ्याजवळ पळत येते आणि ती म्हणते अहो हे बघा, ह्याच्यामध्ये एक सोन्याचा तांदूळ मिळालाय मला. तो म्हणतो खरं की काय. आता त्याच्या डोक्यातली चक्र फिरायला लागतात. जो एक सोन्याचा दाणा, जो दाणा मी त्याला टाकला होता, एकच दाणा तो सोन्याचा निघालाय. काश मी त्याला मुठभर तांदूळ दिले असते तर मात्र, किंवा माझ्या झोळीतले सगळे तांदूळ जर मी त्यांच्या समोर ओतले असते तर मात्र मला मुठभर सोन्याचे तांदूळ मिळाले असते. काय वाटलं असेल त्याच्या मनाला, जसं तुमच्या मनाला आता वाटतंय ना, तसंच त्याच्याही मनाला वाटलं, असं कसं केलं मी, उद्या परत जाऊन उभा राहतो मी तिथेच, असंच त्यालाही वाटलं. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत हाच आहे की कधीही देत असताना मागे बघू नका. त्या देण्याच्या मागे, तुमच्याकडून घेण्याच्या मागे भगवंताला तुम्हाला रिटर्न मध्ये काय काय द्यायचं आहे, यू डोंट नो दॅट. ते तुम्हाला माहिती नाहीये की तुम्हाला भगवंताला काय काय द्यायचंय. गॉड ऑलवेज हॅज अ बेटर प्लॅन फॉर यू दॅन यू. तुमच्यापेक्षा देवाकडे तुमच्यासाठी उत्कृष्ट अशी योजना तयार आहे. तुम्ही मध्ये मध्ये नाक खुपसू नका. दान करताना मागे पुढे बघू नका. दुपारी जेवायला बसल्यावरती भाजी पोळीच्या डब्याबरोबर गुलाबजामुनचा डबा पण आपल्या कलिग्सना द्या. हे मी अनुभवते. चांगलं ठेवतात लोक आणि भाजी पोळी खा ना करतात. चूक आहे.
देत चला. जे तुम्ही द्याल ना तेवढ्या पटींनी ते तुम्हाला रिटर्न येईल. साधा दाना दिला तर त्याच्या रिटर्न मध्ये त्याला सोन्याचा दाना येऊ शकतो. हा जरी दृष्टांत वाटत असला तरी सुद्धा खऱ्या आयुष्यामध्ये असे प्रकार घडतात, नाही घडतातच. फक्त तेवढं ॲनालिसिस करण्याची बुद्धी आपल्याकडे पाहिजे. मी एक सांगू तुम्हाला, एकच सांगेन तुम्हाला, म्हणजे माझं वय तुमच्या लोकांपेक्षा कमीच आहे असं एक बाई म्हणून पण मला बोलताना आनंद होतोय. पण त्याच्याही पलीकडे जे काही थोडंफार फिरले ना त्याच्यावरून एकच कळतं, तुम्ही ना केलेलं एकही कर्म वाया जात नाही. मग ते वाईट असो किंवा चांगलं असो, एकही कर्म वाया जात नाही. भीष्मांना षडपंजरीवरती पडावं लागलं का? कारण अनेको जन्मांपूर्वी भीष्मांनी एकदा एका झाडावरच्या सरड्याला असं काठीवरती उचलून खाली टाकलेलं, त्या कर्माचं फलित म्हणून त्या जन्मामध्ये महाभारताच्या युद्धाच्या वेळेस त्यांना षडपंजरीवरती पडावं लागलं. ज्याप्रमाणे त्या सरड्याला तू काठीवर धरून टाकलंस, अगदी त्याचप्रमाणे तुझाही मृत्यू, तो भोग त्यांना भोगावा लागला. चालत असताना आपण किती लोकांना मारतो लाथेने. इकडे तिकडे जाताना आपण जावांना, भावजयांना, नंदांना, सासूला, सासऱ्याला, दिराला, अमक्याला, फलाण्याला, कलिगला, आपल्या बॉसला, आपल्या कोणाकोणाला, ट्रेनमध्ये भेटलेल्या बाईला, बाजारातल्या भाजीवाल्याला, अशा एखाद्या क्लर्कला, कुठल्याही माणसाला आपण काय काय बोलत असतो ना, ते सगळं आपल्याकडे रिटर्न येतं. कसं रिटर्न येतं? वाढून आपल्याकडे ते रिटर्न येत असतं. आणि केलेलं एकही सत्कर्म, हा झाला दुष्कर्माचा, पण सत्कर्म सुद्धा वाया जात नाही. किती पाजिले पाणी तू तान्हेल्यासी, किती अन्न दिले भुकेल्या जीवासी, किती काळ दिला प्रभू चिंतनासी, विचारील अंती हरी हे तुम्हासी. किती केलंस तू हे सगळं, ते सगळं तुला भगवंत विचारणार नाही. त्याच्याकडे लेखाजोखा ऑलरेडी रेडी आहे. तुम्हाला फक्त त्याच्या समोर जायचं, तुमचं पूर्ण फाईल ओपन होणार आहे. त्यामुळे आजच्या या सेशनमधून 2 गोष्टी न्यायच्या आहेत. एक म्हणजे अनुसंधान आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्म. आपण जसं बोलली ना, बोलताना आपण विचार करायचा की मी काय बोलायचं, कारण तेच कर्म म्हणून परत रिटर्न माझ्याकडे येणार आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की आम्ही माऊलींचे भक्त आहोत, बी अ जंटलमॅन, बी अ जंटल वुमन, एकदम हंबल राहायचंय. उच्च कोटीचे विचार असू द्या, पण अंगामध्ये नम्रता असू द्या. त्या नम्रतेबरोबर प्रत्येकामध्ये तोही त्याचं काम करतोय, तोही त्याच्या कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये, जरी तो ओरडला, त्याचं बायकोवर भांडण झालेलं असेल, तो गर्दीतून आलेला आहे, मी तरी बेसिकच्या गाडीमध्ये बसून गेले ना, माझ्यामध्ये तरी शांतता पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक तुमचा रिस्पॉन्स चेंज करा, चेक करा आणि मग चेंज करूया आपण प्रत्येकाने, तुम्ही काय मी काय. आणि अशा पद्धतीने आपण गीता आपल्या आयुष्यात आणली पाहिजे. त्यालाच पूरक ही आजची गोष्ट सांगितली. तुम्हाला काही या गोष्टीबद्दल बोलायचं असेल तर बोलाच, पण त्याचबरोबर तुम्ही या 2 आठवड्यामध्ये काय साधना केली, काय अनुभव घेतला, हे पण मला सांगा. सुरू करा. कोणाला बोलायचंय पहिल्यांदा? येस, बोला उज्ज्वला ताई, तुम्ही करा सुरू. ऐकू येत नाहीये, काही बोलताय का? विष्णू सहस्त्रनाम वाचायला घेतलं. काय काय? विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनाम वाचायला घेतलं म्हणजे ते असं असं आज थोडी नाम उद्या थोडं नाम असं वाचताय का, की रोज सहस्त्रनाम? आपलं कसं आहे युट्यूब म्हणजे झूमवर, तसं एक सर आहेत ते 3 दिवस घेतात आठवड्यात आणि ते 5-5 श्लोक घेतात. अच्छा, ओके, चांगलं आहे, खूप छान आहे. पण आयडियल आता शिकण्यासाठी ही स्टेज चांगली आहे. पण विष्णू सहस्त्रनाम बोलायचं असेल तर आयडियल वे इज रोज बसून सहस्त्रनामांचा उच्चार झाला पाहिजे. ते रोज बोलते रात्री. हा, ते केलं तर त्याचं फलित खूप छान आहे. म्हणजे बाह्य गोष्टीतले भोग वगैरे प्राप्त होतील ही गोष्ट तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन माइंडचं जे क्लिनिंग होतं ना, आपले ज्या मुखातून चांगले शब्द निघतात ना, देवाचे शब्द आणि मंत्र उच्चार होतो ना, त्या मुखातून सहसा शिवी लवकर बाहेर नाही पडत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तिथे खूप फायदा होतो. आणि त्याच्यात एका शब्दाची वारंवारिता असते ना, अनुप्रास छंदाप्रमाणे. बरोबर. असं म्हणजे सगळं इट्स अ टंग ट्विस्टर. आय नो. खूप छान ताई. आणि श्लोक वगैरे पाठ केले गीतेचे? वा, हसण्यावरून कळालं. क्या बात आहे. बरं, कधी होतील, कधी आपण विचारायचं याच्याबद्दल? मला असं वाटतं एक्स्ट्रा सेशन घेऊया त्याच्यासाठी आपण.
आता काही लोकांनी लेफ्ट होऊ नका, काय ताईंनी प्रश्न विचारला, चला आमचा नेटच गेला सांगायचं. अहो शिक्षक पण होते मी ना, बरीच वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलंय, माहितीये ना मला. लोक कशी ऑनलाईन मीटिंग संपवून जातात ते. बोला. आणि गोष्टीबद्दल कोणाला काही बोलायचं तर बोला, आणि पटापट सांगा कोणते कोणते काय पाठ केलंय. बोला ज्योतिताई, बोला. लक्ष्मण दादा बोला, बोला बोला. श्लोक तर पाडला मी. हा हा मेडिटेशन मला तर दररोजच करत असतो. सकाळी 6 ते 7 मेडिटेशन चालू असतं. रात्री सुद्धा कधी कधी होतं. हा त्यानंतर इतर गोष्टी म्हणजे सध्या खूप हे आठवडा 2 आठवडे खूप बिझी होतो. आणि एक नावाचा एक कोर्स होता ह्युमन डिझायनिंग, तो करतो. सकाळी 7 वाजता जायचं, रात्री 8 वाजायचे वगैरे. त्याच्यामुळे बर बर. तो म्हणजे स्वतः आपण जे सांगितलं तेच त्याच्यामध्ये होतं की कसं करायचं ते. सायंटिफिकली ते करून घेत होते, डिस्कशन्स वगैरे करून. ते चालू आहे. युगंधर नावाची एक शिवाजी सावंतांची कादंबरी आहे, ती वाचतोय. अरे वा, अरे वा. आणि ती ज्ञानेश्वरी थोडी थोडी वाचतोय. बर बर. ओके, चांगलं आहे. पण श्लोक पण पाठ झाले पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी मी काहीतरी विचार करते काय अजून तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल. ओके, ज्योतिताई सांगा. 2 आठवडे ज्ञानेश्वरी चालू केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कुठला आता अध्याय चालू आहे? कोणता? 8वा. अर्थासकट वाचताय की बिना अर्थाची? अर्थासह वाचताय? हा हा बरोबर, अर्थासह वाचा तरच त्याचा फायदा आहे. व्हेरी गुड, खूपच छान, खूपच छान. ओके ओके. आणि श्लोक वगैरे काही पाठांतर झालं? नाही एवढे नाही. आणि ओके. ओके, गुड, व्हेरी गुड. शुभेच्छा, कंटिन्यू करा. आणि समाप्ती केल्यानंतर छानसा फोटो काढा तुमचा ज्ञानेश्वरी बरोबर आणि आम्हाला ग्रुपमध्ये पाठवा. हां, ज्ञानेश्वरीच्या समाप्तीचा छान कलश ठेवायचं, आंब्याची पानं मांडायची, पुरणपोळीचं जेवण करायचं, माऊलींना शिरा बनवायचा, म्हणजे पंचामृत बनवायचं, 4-5 लोकांना बोलवायचं. का बोलवायचं? आमच्याकडे पूजा आहे म्हणून असं अर्थाने नाही, त्यांना सुद्धा त्या पद्धतीची बुद्धी होते यासाठी बोलवायचं. त्यांना प्रसाद द्यायचा छानपैकी शिऱ्याचा, पंचामृताचा. अशा पद्धतीने समाप्ती करायची. ज्ञानेश्वर माऊलींना जेवू घालायचं आणि अशी समाप्ती करून पुढच्या पहिल्या अध्यायाचे पुन्हा 5 ओव्या वाचूनच बंद करायची आणि कंटिन्यू ठेवायची. कंटिन्यू ज्ञानेश्वरी. हा, कंटिन्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान ताई, व्हेरी गुड. छान छान. अजून कोणाला काही सांगायचं? यशोदा काकू बोला. काकू बोला ना, आवाज येत नाहीये तुमचा. तुम्ही काय काय काकू ऑलरेडी खूप काय काय वाचतात. काकूंचा फोन आलेला, त्यांचं रोजचं नामस्मरण असतं, त्यांचं वाचन असतं, पण त्यांना आता वाचताना श्लोक जास्त वाचता येत नव्हते म्हणून ते आपल्या बरोबर आहेत. अदरवाईज काकूंचं पण चांगलं वाचन, मेन म्हणजे नामस्मरण, देवळात जाणं येणं, त्यांच्या पायाच्या प्रकृतीनुसार त्या भरपूर करत असतात. सो काकूंना पण आपण शुभेच्छा देऊया. अजून उज्ज्वला ताईंचं झालं. अजून मनीषा ताईच ना तुम्ही? येस, बोला बोला. मागच्या वेळेस सांगितलं होतं ना रामदास स्वामींचं कोमल वाचा डेरे राम, हा, पाठ नाही झालं. मी ऐकत होते आणि मला ते आवडत होतं, छान वाटत होतं. व्हेरी गुड. मग आवडलं की नाही? ते असं अगदी दाटून येत होतं की नाही? रिलेटेबल होत होतं ना आपल्यासाठी, म्हणजे हे आपल्यासाठीच आहे, रिलेट करू शकतो आपण ते. पल्लवी ताई शांत आहेत. पल्लवी ताई बोलायचंय. ताई मला बोलायचंय. अर्चना ताई, अरे वा, कशा आहात ताई? बरी आहे ताई. बोला ना, बोला. हा हा, ओके. अच्छा, हो हो, नव्हता तुम्ही, बरोबर. हे काय म्हणतात त्याला, एक आपला जसा आपला हा ग्रुप आहे ना, तसंच माझा एक दुसरा ग्रुप आहे. आम्ही जे सैनिक आहेत, सैनिकांसाठी आम्ही एक संकल्प करतो. ओके. आणि
असतो की हम्म. त्याची इच्छा होईल हम्म. म्हणजे देशासाठी म्हणजे सैनिक म्हणजे एअरफोर्स आर्मी आणि आर्मी हम्म. साठी आम्ही एक असं संकल्प करून विष्णू सहस्त्रनाम आमचा पाठ दर रविवारी आणि एकादशीला करतो. व्हेरी गुड. आणि श्लोक वगैरे काही पाठ झाले? नाही ताई, माझे तर अजून पाठ नाही झाले, पण मला बोलता यायला लागलं. आधी मला एक दोन तर मी नुसती ऐकतच होते, पण आता मला पुष्कळ त्याचे उच्चार जमायला लागले. उच्चार जमायला आणि लागले. म्हणजे आता अधिक महिना पण चालू होतो, हो. आमचा रोज करणार आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू करा आणि ज्ञानेश्वरी घ्या वाचायला. अधिक मास येतोय. ताई जरा सर्टिफिकेट म्हणते हो ताई, म्हणजे ना काय होतंय, म्हणजे मला त्याच्यामध्ये ना इन्व्हॉल्व नाही होत. मी थोडं वाचते, एखाद जसं दुसऱ्या दिवशी घेते आणि लहरी घेते, की असं वाचते, पण मला काय माहिती पुढे नाही जाऊ शकत. मला समजत नाही का, की का मला समजत नाहीये. का नाही समजत का? आपण सुरुवात केली की विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साखळी, संपला विषय. दुसरीकडे जाऊच नका. आपल्याला चांगलं कर्म करून न देणारी गोष्ट ही एकच आहे. आपलेच विषय म्हणजे काय, विषय असं नाही कुठल्याही गोष्टीची विजातीय गोष्टी कुठलीही आवडणं, हवी हवीशी वाटणं हाच विषय आहे. विषयांची दाट झाडी. आणि तुकाराम महाराज म्हणतात, आपण कोण मोठे बहादर लागून गेलो, माझी कामक्रोधाची साखळी. मला हे पाहिजे, नाही मिळालं राग आला, मला ते पाहिजे, नाही मिळालं राग आला. काम त्याच्यानंतर क्रोध ठरलेलाच आहे. कामक्रोधाची साखळी. काम झालं, तो पूर्ण नाही झाला की क्रोध आलाच. क्रोधातून पुन्हा दुसरा काम उद्भवला, पुन्हा क्रोध आला. ही साखळीच चालू असते संसारामध्ये. आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर कोंबडी आधी की अंड आधी ना, अगदी त्याप्रमाणे आधी सत्वगुण की आधी साधना, अशी ती गोष्ट आहे. सत्वगुण साधनेबरोबर येणार आहे आणि साधना सत्वगुणानेच होणार आहे. मग ती सत्वगुण वाढवण्यासाठी तमोगुण आणि रजोगुण कमी करावं लागेल. मग त्यासाठी काय करावी लागेल? संगत धरावी लागेल. संगत कोणाची? वैष्णवांची धरावी लागेल, ग्रंथाची धरावी लागेल. वाचत चला, वाचत चला. आई, लहान मुलाला आई नाही कळत, 6 महिन्याच्या बाळाला आई कळत नाही. त्याच्यासाठी ती काय असते त्याला काही नाही कळत. त्याला फक्त ते थनाला असलेलं दूध तेवढं कळतं, ह्याने माझं पोट भरतंय. पण तो आईची साथ सोडत नाही. मी तर म्हणेन त्याला जन्मभर आई कळत नाही. अगदी त्याप्रमाणे आपल्याला शेवटपर्यंत ज्ञानेश्वरी नाही कळणार आहे. पण साथ नाही सोडली पाहिजे, कारण आपलं भरण पोषण तेव्हापासून होणार आहे, तिथून होणार आहे. बोलते म्हणून तू वाचायला सुरुवात करा. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की कुठल्याही सेशनचं, कुठल्याही कीर्तनाचं जर काहीतरी उच्च असं काहीतरी जर प्राप्तव्य असेल तर ते म्हणजे समोरच्या व्यक्तीने ज्ञानेश्वरीला सुरुवात करावी. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. मला कसलाच प्रचार करायचा नाहीये. ज्ञानेश्वरी सोडून मला काहीच सांगायचं नाहीये. म्हणजे त्याच्या पलीकडे जायचंच नाही आणि अलीकडे पण नाही. ज्ञानेश्वरी इज एव्हरीथिंग. सिम्पल. तुम्ही म्हणताय आता छान प्रेरणा दिली ना करा मला. करा सुरू. आणि कराल, तुम्ही कराल. ज्याला जास्त राग येतो ना त्यालाच खूप प्रेम असतं मनामध्ये, लक्षात घ्या. ज्याच्या मनात खूप राग असतो ना तोच खूप प्रेम करत असतो, म्हणून तो राग असतो. फक्त तो राग संसाराचा, तो राग आणि संसाराचं ते प्रेम, ते पाणी तिकडे जातं, ते फक्त वळवून आपल्याला इकडे आणायचं. काही मोठी गोष्ट नाहीये, सहज आहेत गोष्टी. होईल होईल. आणि भावनिक दृष्ट्या तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात. हा बोला ना ज्योतिताई. मलाही ओव्याने कळलं, म्हणूनच मग मी ते ऐकत घेतली. खालचा ऐकता वाचला की मग कळतं तरी. ओव्या मलाही नव्हत्या कळत आणि अजून कळत मला, पण वाचते. तुम्ही प्रेमाने वाचत गेल्या ना, बघा तुम्हाला ओव्या पण कळायला लागतील. खूप सुंदर वाटतं. आणि त्या ओव्या आपल्या तोंडातून आल्या ना की त्याचा आनंद मी सांगूच शकत नाही काय आहे तो. अशी जोरात बोलून तरी बघा एकदा ओवी, किती सुंदर वाटतं. मातेची या उदर कुहोरी, पचोनी विष्टेची या दायरी. त्या शब्दांना एक गोडवा आहे. त्या शब्दांचा आकार असा मला असं वाटतं गुलाबाच्या फुलांसारखा आहे. त्याचा एक वेगळा गोडवा आहे. तो एन्जॉय करा. इट्स ब्युटिफुल, इट्स व्हेरी ब्युटिफुल. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की मामासाहेब दांडेकर यांचे गुरु सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू जोग महाराज अर्चनाताई, ज्यांची आजही जोग संस्थान जे आळंदीमध्ये कार्यरत आहे, ज्याच्यातून अनेको कीर्तनकार घडतात. सद्गुरू जोग महाराज दुपारचं 12चं जेवण झालं ना की काखेमध्ये ज्ञानेश्वरी मारायची आणि स्वतःच्या खोलीत निघून जायचे. एका व्यक्तीने त्यांना विचारलं की रोज तुम्ही असं निघून जाता कशासाठी? जोग महाराजांनी इतकं सुंदर उत्तर दिलं की ते 12ला जायचे, ते 6लाच बाहेर यायचे. ते 6 तास ज्ञानेश्वरीवरती चिंतन करायचे, वाचायचे. मुखोद्गत होती तरी वाचायचे, तरी चिंतन करायचे. का? कारण ते म्हणायचे जेव्हा मी 6 तास चिंतन करेन त्यावेळेस कुठे मी 2 तास लोकांना ती सांगू शकेन.
तुम्हाला काय वाटतं की हे असंच काय होतं? नाही, आठवडाभर ते मुरवावं लागतं मला माझ्यामध्ये. अभ्यास केल्याशिवाय नाही होत ते. म्हणजे मी असं नाही म्हणते की मी कुठे महान आहे आणि अभ्यास करते आणि हे करते, असं नाहीये. आपण संसारात राहतो, आपण विजातीय गोष्टीच्या संपर्कात राहतो आणि जर अध्यात्मात यायचं असेल तर याची संगत धरावी लागेल. जर मी त्याची संगत इथे नाही धरली तर माझ्या ते मुखातून कसं बाहेर पडेल? कळतंय ना? त्यासाठी संगत धरावी आणि कष्ट करावे लागतील. लक्षात घ्या, पाणी उताराने सहज उतरतं, पण वर चढवण्यासाठी पंप जोडावा लागतो. पंप जोडावा लागतो, त्याला ऊर्जा द्यावी लागते, त्याला इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते. अगदी त्याप्रमाणे तुम्ही अवगुणांच्या सानिध्यात एखादी म्हटली अगं आज पिक्चर बघायला जाऊया, काय सिनेमा लागलाय, चल बघायला जाऊया, सहज उठून जाल. काय ती साडी, इतकी सुंदर साडी, चल विकत घ्यायला जाऊया. पैसे नसतील तरी सगळे गल्ले फोडून आपण पैसे काढू पण ती साडी विकत घेऊ. पाणी उताराच्या दिशेने तसं वृत्ती विजातीय आणि संसाराच्या दृष्टीने सहज पळत असते. त्याला अध्यात्माच्या दृष्टीने आणण्यासाठी, अध्यात्माकडे आणण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, कष्ट करावेच लागतात. मनातल्या विषयांच्या ज्या आपण ते पाहिलेलो ना, विषयांचे कडे फोडावे लागतात. त्यासाठी संगत महत्वाची. विषयांचे सगळे कडे फोडून, का नाही मला साध्य, मी बसलीच पाहिजे ज्ञानेश्वरी वाचायला, काय आहे मला अशक्य, मला काय आहे, हीच आहे ना मी जी सगळ्यांवरती रागवते, ताकद सांगते माझी. मी तुम्ही नाही, मी सुद्धा येते त्याच्यामध्ये. जर मी ताकद दाखवते माझी तर ती इथे पण दिसलीच पाहिजे. मी वाचलंच पाहिजे, मी ती केलंच पाहिजे. हे जोपर्यंत निश्चयाने आपण सुरू करत नाही तोपर्यंत होणार नाहीये, नाही होणार आहे. आणि जर तुम्हाला बुद्धी झाले याचा अर्थ भगवंताची कृपा आहे, त्याची इच्छा आहे की तुम्ही इथे यावं, मग तुम्ही ते कंटिन्यू केलं पाहिजे. नाहीतर मध्ये सोडलं तर अर्थ नाही त्याच्यामध्ये. सुरू करा, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. अडचण आली तर मला विचारा, बिनधास्त मला विचारा. जर मी फोन नाही उचलला मला कॉल करत राहा, मी एकदा ना तरी नक्कीच उचलेल. मी पण काय मुद्दामून नाही उचलत अशातला भाग नाहीये. ते बरेच फोन येतात त्याच्यावरती, ते सतत उचलणं शक्य नसतं. मेसेज टाका, कमेंट टाका. युट्यूबच्या व्हिडिओला ज्या कमेंट येतात ना सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते मी. करा, वाचा, सुरुवात करा. ओके अर्चना ताई? हो, थँक्यू ताई, थँक्यू. खरंच खूप छान बोलला तुम्ही. अरे थँक्यू. काय शब्द ऐकून मला तुम्ही छान करणार हो. सांगते काय, भावनिक दृष्ट्या मंद लोक मी बघितलेली आहेत, तुम्ही नाही आहात त्यातल्या. म्हणजे असं मंद म्हणजे कसं, गती नसते लोकांची. का? कारण स्वतःच्या भावना कळायला एक वेगळं टॅलेंट लागतं. येस. स्मिता काकू बोलायचं आहे? ओके, स्मिता काकू पण खूप वाचन करतात, त्यामुळे त्यांना असं वेगळं असं काही सुरू करायची गरज नाहीये. आवाज गेला काकू. ओके, स्वातीताई आहे. स्वातीताई बोलायचं आहे? स्वातीताई कुलकर्णी, स्मिता काकू कुलकर्णीचं झालं. योगिता ताई बोलायचं आहे? हा बोला ना, बोला स्वातीताई. आवाज येतोय मला? हो येतोय बोला. ताई मला बोलायचंच होतं की मागच्या वेळी, हा. पण ते राहून गेलं आणि आता गॅप पण झाला. पण उत्सुकता होती ऐकायची, कारण की 2 सेशन ऐकले आणि खूप छान वाटलं. सुरुवातीला नवीन होतो त्यामुळे बोलावं का नाही असं वाटत होतं, पण हे 2 सेशन आजचं झाल्यानंतर मी मनातल्या मनात ठरवलंच होतं की आज आपण थोडं बोलायचं. आणि अतिशय छान तुम्ही निरूपण करता आणि तो विषय इतका सुंदर समजून सांगता, म्हणजे उकल होते त्या विषयाची सहज. बरोबर. इतकं जवळचं वाटायला लागतंय, म्हणजे ते भगवद्गीतेला असं आपण काय जवळ करणार, तिन्ही जवळ केल्याचा आनंद मिळतो. एक्झॅक्टली. नाही, खूप छान. तुम्ही पण जॉईन झाला आणि बोलत चला. असं आपण इथे सगळे मिळून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. दिस इज अ लर्निंग सेशन फॉर अस. नॉट ओनली गीता, हाऊ टू इम्प्लिमेंट गीता इन रिअल लाईफ. दिस इज द लर्निंग, दिस इज मेन लर्निंग. बरोबर. येस. आणि खूप शिकायला मिळतंय तुमच्या. खरं सांगायचं तर प्रत्येक ह्याच्यात असं लिहून ठेवण्यासारखं लक्षात येत नाही एकदम. म्हणजे मला कुठला पॉइंट आवडला एक्झॅक्ट तो झाल्यावर आठवतोय की हे पण खूप छान सांगितलं होतं, ते पण खूप छान सांगितलं होतं. नाही, टिपा काढत चला. हो, आम्ही ते नोट्स लिहून हा. ठेवल्या ज्या तुम्ही बोलतात त्या, की खूप सुंदर आहे. आणि जे ज्ञानेश्वरीचं तुम्ही सांगितलं ना त्याचा विचार पण एक खूप छान आहे. बरोबर. सद्गुरु कृपेने योग आला तर लवकरात लवकर सुरू करू करा. आणि भगवद्गीतेचं पण जे आता तुम्ही सांगितलं पाठांतर वाचन, ते सुद्धा, ते पण आता जरा
स्ट्रॉंगली वाटते की Yes. आता हे करायला Yes. हरकत नाही, आपण Yes. मागे पडल्यासारखं वाटतंय. येस. ते आता जरा पुढे आली गाडी आमची त्याच्यामुळे मी पण ऐकल्यानंतर थोडं ते धक्का झालाय. नक्की नक्की, खूप छान. मला याचा खूप आनंद आहे की आपण सगळेजण एकत्र चाललो आहोत त्याचा, आणि सगळ्यांच्या भावना सारख्या आहेत याचा एक वेगळा आनंद आहे. सो ही सगळी एनर्जीच क्रिएट होते असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्या छान टिपा काढत चला. गरजेचं नाही की आपल्याला पुन्हा त्या बोलायचेत किंवा कुठे सादर करायचेत, पण असल्या पाहिजेत. जसं आपण आपल्या मनामध्ये दुःख रजिस्टर करतो ना, तसं आपण आपल्या मनात सहज पद्धतीने सुख रजिस्टर करत नाही, चांगल्या गोष्टी रजिस्टर करत नाही. त्या लिहाव्या लागतात, त्याच्यासाठी ताकद लावावी लागते. म्हणून त्या टिपा काढणं खूप महत्वाचं. आणि भले आपण गृहिणी असलो किंवा आपण कुठल्याही वर्किंग प्रोफेशनमध्ये असलो, तरीही आपल्याकडे आपली डायरी असली पाहिजे. आपल्याकडे डायरी असली पाहिजे. आणि एक फक्त एक मोटिवेशन म्हणून सांगेन, मी जवळजवळ 8वी-9वी पासूनच्या माझ्या डायऱ्या आहेत. लिहायची सवय आहे. वाटलं लिहा, वाटलं लिहा, वाटलं लिहा, वाटलं लिहा. आणि अजिबात घाबरू नका की ही डायरी कोणाच्या तरी हातात जाईल, मग असं काहीतरी होईल. ती डायरी हातात जाण्यासाठी आपण डॉन नाही आहोत. आणि खरं सांगायचं तर जगात कोणालाही एवढा वेळ नाही आपली डायरी घेऊन वाचायला. त्याच्यामुळे बिनधास्त लिहत चला, आपल्या भावना लिहा, आपल्या छान छान आज काय काय ऐकलं त्याच्याबद्दल लिहत चला, या नोंदी. मग वेगळे पेन वापरा, लाल रंगाचा, हिरव्या रंगाचा छान पेन वापरून स्वतःचं एक मॅन्युअल मेंटेन करा. दॅट विल हेल्प यू आउट टू वेंट आउट युअर इमोशन्स, टू वेंट आउट युअर फिलिंग्स, टू वेंट आउट युअर थॉट्स. त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे ते. खरंय. आणि तुम्ही जे पॉइंट सांगता ना ते खूप असं डोक्यात एखादा बसतो. हा. अनुसंधानाचं तुम्ही जे सांगितलं, हा, ते माऊलींचं आहे सगळं. माऊली गोंदवलेकर महाराज सगळ्यांचं आहे ते. म्हणजे तो विषय असा सतत चिंतन त्याचं राहिलं पाहिजे. Exactly. ते असं महत्वाचं आहे ते. आणि खूप सुंदर वाटतं तुमच्या सोबत आम्हाला ऐकताना हे. माझ्या 2-3 मैत्रिणी सुद्धा जॉईन झाल्या, त्यांना पण खूप आवडलं. अरे वा, आणि अजूनही ज्या अशा आहेत इच्छुक आहे, आवडतं त्यांना, तर मी सांगेन नक्की तुमचं हे छान असं निरूपण त्यांना नक्की पण हा लाभ मिळावा ह्याच्यासाठी नक्की सांगेन. नक्की ताई, नक्की ताई. सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळ्यांनी पुढे जाऊया. आणि फक्त आपल्या सेशनचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की देअर इज ऑलवेज अ CTA, कॉल टू ॲक्शन. सेशन संपलं की नुसतं आपण आनंदाचा वारा लागला, मला झुळूक लागली, छान वाटलं, असं नाही आहे. तो वारा आपल्यामध्ये मुरवून त्यातून काहीतरी कृती मला करायची आहे, मला काहीतरी इम्प्लिमेंट करायचं आहे माझ्यामध्ये, ही भावना मी मला स्वतःला सांगते आणि तीच तुम्हा सर्वांना पण देण्याचा प्रयत्न करते. तर ते असलं पाहिजे. वर्तणुकीत बदल झाला पाहिजे, वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे, तर मजा आहे. नेमकं छान छान ताई. स्वातीताई, तुमचं खूप खूप स्वागत. तुमचं आणि तुमच्या सर्व सखींचं इथे खूप स्वागत. आणि आपण सगळेजण असंच पुढे जाऊया. धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचं आहे? ताई, तुम्ही एकदा म्हणालात ना ते अनुस्वाराचे कोणाला लिहून पाठवायचे असतील नियम, हा 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 तर मी लिहून पाठवू का? हा हा लिहिले तसे मस्त वहीवर नक्की स्क्रीनशॉट पाठवू. नक्की. आणि मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करीन उज्ज्वला ताई, की तुमचे जे उच्चार आहेत ना ते खूप सुंदर आहेत. खूप सुंदर तुम्ही स्पष्ट उच्चार करता. त्याच्यामध्ये तुमची बऱ्याच दिवसांची प्रॅक्टिस आहे. इट इज लाईक अ साधना ओनली. तर तुम्ही ते उच्चारासकट तुम्ही बोलून जरी रेकॉर्ड करून पाठवलं तर आम्हाला खूप आवडेल. बरोबर ना? मी बरोबर बोलते ना? सगळे ॲग्री करतायत याला. तुम्ही रेकॉर्ड करून पाठवा. आणि अजून एक गोष्ट, माझी एक मैत्रीण आहे जी MD आहे आयुर्वेदामध्ये. तिने मला, तिचं नाव पल्लवी आहे, तिने मला याचा हे दिला होता, गमक दिला होता की संस्कृत श्लोक कसे पाठ करायचे. तिने मला उपाय सांगितलेला, संस्कृत श्लोक ना मोबाईलवर रेकॉर्ड करायचा. असा धरायचा मोबाईल, रेकॉर्ड करायचा आणि आपणच आपला रेकॉर्ड केलेला ऐकायचा. जस्ट लिसन टू इट. तो ऐकल्याने पाठ होतो. ऐकल्याने पाठ होतो. मग बोलते, हा, स्वतःच ऐकते. एक्झॅक्टली. मग तसे तिने बरोबर, तसे तिने आयुर्वेदाचे श्लोक पाठ केले होते, तेव्हा तिने मला ही सांगितलेली ट्रिक की असे संस्कृत श्लोक पाठ करायचे. येस, व्हेरी गुड. तसं तुम्ही ट्राय करा. 12वा अध्याय वगैरे घ्या, छान रेकॉर्ड करा सगळ्यांनी आणि ऐकत राहा. आणि स्वतःच्याच याचं ऐकायचं. कारण स्वतः बोललेलं असलं ना की त्याची पुनरावृत्ती होते, पुनरअनुभव आपण त्याचा घेतो. दुसऱ्यांनी बोललेलं आपण कधीच ऐकत नाही. आपण खूप चंट असतो, दुसऱ्यांचं आपण ऐकत नाही सहसा. असंही ऐकत नाही आणि तसंही ऐकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचं ऐकलं, कानात घातलं की म्हणतो जाऊ दे काहीतरी बडबडतंय. स्वतःच बोललेलं ऐकायचं, त्या अहंकाराचा उपयोग करून घ्यायचा. व्हेरी गुड. चालेल ताई, पाठवा तुम्ही. अजून कोणाला काही बोलायचं आहे? ठीक आहे.
जर कोणाला काही बोलायचं नसेल तर मी कन्क्लूड करते इथे, आणि आजची गोष्ट पण सगळ्यांनी लक्षात घ्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करूया, भगवंताच्या चरणी अर्पण करूया, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करूया, तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या हृदयात परमात्म्याच्या